आध्यात्मिक क्रिया करतोय, जी भक्ती करतोय, त्याला मेन फाउंडेशन पाया आपल्याला ग्रंथाचा आधार घेणं महत्वाचं आहे. म्हणून ह्या स्टेजवर बसण्याचे पहिले माझे 15-16 वर्ष मी ग्रंथ अध्ययन केलं गुरुच्या प्रामाणिक गुरुच्या अंतर्गत, आणि हा अभ्यास केल्यानंतर तेवढ्या अभ्यासाच्या आधारावर मी इथे प्रवचन करतोय. म्हणून प्रवचनामध्ये मला एकच इच्छा आहे की मनोरंजन घेऊन नाही का तुम्ही कधी कीर्तन आणि प्रवचन ऐकू नका, ते तत्वज्ञान घेऊन ऐका. कारण की आपण नाही का भरपूर ऐकलं याच्या जीवनात पहिले, पण जोपर्यंत ते तत्वज्ञान आपल्या व्यक्तिगत जीवनात उतरत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाला रिफ्लेक्शन, मराठीमध्ये त्याला म्हणतात प्रतिबिंबित होत आहे, जसं तसे जात आहे. जसा बॉल फेकला तो रिफ्लेक्शन मध्ये वापस येतो, त्याच प्रकारे ज्ञान आपण जर घेतलं आणि ते आपल्या डोक्यात जर उतरलं नसेल तर ज्ञानाला काहीच अर्थ नाही. म्हणून भक्ती अध्यात्म हे बाहेरून नाहीये. तुम्ही भगवे कपडे किती घालतात, डोक्याला तिलक किती लावतात, किंवा तुमचे चेलेचे पाटे किती आहेत, हे महत्वाचं नाही. तुमची व्यक्तिगत चेतना ही भगवंताशी कसा संबंध स्थापित करत नाही तोपर्यंत त्या अध्यात्माला काही अर्थ नाहीये. म्हणून मला काही दिवसापूर्वी एकानं प्रश्न विचारला होता, महाराज 10-15 वर्षापासून भक्ती करतोय, देवदेव करतोय, पंक्ती केल्या, दान धर्म केलं, पण माझ्या जीवनात काही फरक नाही पडला, मजा नाही भाऊ तुमच्या कार्यामध्ये. म्हणलं ठीक आहे, चांगलंय भाऊ, तू चांगला प्रश्न विचारलास. म्हणले खरी गोष्ट आहे. म्हणलं एका गुरुकडे एक शिष्य होता, मला महाराज तुमच्या आश्रममध्ये राहून खूप कंटाळा आला, काही फरक पडला नाही, आता मी चाललो आश्रम सोडून, माझ्या जीवनात काही परिवर्तन नाही झालं, तुम्ही सांगितलेली विधी पण मला महत्वाची नाही वाटत. ते म्हणले काम करे, मटकं उचल आणि समोर जा आणि दारू घेऊन ये. म्हणे दारू? आतापर्यंत देवदेव सांगायचे, महाराज सांगायचे, दारू प्यायला सांगतात. अरे घेऊन तर ये. घेऊन आल्यानंतर म्हणला इथे बस, आणि बसवल्यानंतर ते म्हणला की तू काय कर, गुळण्या करून थुंकून टाक. असं करता करता त्याने दारूचा तो तांब्या संपवला, आणि नंतर तो शिष्य म्हटला महाराज दारू संपवली बरं. म्हणले नशा आली का रे तुला? म्हणले कस काय येईन महाराज नशा, जोपर्यंत ती दारू आतमध्ये उतरत नाही तोपर्यंत नशा येणार नाही, वरचीवर गुळण्या मारलं तर नशा कधी येईल. तसंच ते म्हटले राजा, तू किती वर्ष शिष्य आहेस, किती माळा ओढतोय हे महत्वाचं नाही, तू किती आत्मसात करतोय आणि किती परिवर्तन करतोय याला अध्यात्म म्हणतात. म्हणून या श्रद्धाच्या कार्यक्रमामध्ये आत्मा जेव्हा शरीर सोडतो, गरुड पुराणामध्ये विशेष करून आपल्याकडे एक प्रथा चालू झालेल्या आहेत, नावाला गरुड पुराण लावतात. ब्राह्मण आपला जो वक्ता आहे तो सांगून जातो, ऐकणारे डोळे बंद करतात, मोबाईल खेळतात. दोघांच्या जीवनामध्ये फरक नाहीये, कारण की एकाला पैसे कमवायचे, एकाला काहीतरी व्यावहारिक फॉर्मॅलिटी जगाला दाखवायचे, मी लय देवदेव करतोय, पण व्यक्तिगत स्वभावामध्ये काही फरक पडत नाही. मी तू म्हणता ना अरे मारुती तू खूप बोलतोयस, नाही, मी फटकळ माणूस आहे, मी काही पैशासाठी प्रवचन करत नाही. मला मी जे शास्त्राचं वक्ते आहे ते बोलणार आहे, तुम्हाला आवडून हा तुमचा विषय. म्हणून डॉक्टरने आणि साधूने कधी आपल्या जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे, समझोता नाही केला पाहिजे. डॉक्टरने जे पेशंटसाठी गरज आहे ती मेडिसिन दिली पाहिजे, साधूने त्याच प्रकारे साधूला जे गरजेचं आहे, व्यक्तीला काय गरजेचं आहे ते ज्ञान जशास तसं दिलं पाहिजे. त्या पेशंटनुसार डॉक्टरना नाही वागितलं पाहिजे, आणि साधूनं विशेष करून लोकांच्या नुसार नाही दिलं पाहिजे. शास्त्राचं मत जशास तसं दिलं तर त्या दोघांना फायदा होतो, वक्त्याला आणि श्रोत्याला फायदा होत असतो. म्हणून आपल्याला हे ज्ञान घेऊन एवढ्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा गाव आता 75 वर्ष झालेले आहेत आपल्या कार्यक्रमाला, दरवर्षी कार्यक्रम पंक्ती होत राहतात, होणार, खाणार निघून जाणार, हात पुसून जाणार, पण माझ्या व्यक्तिगत जीवनात काय फरक पडला हे आपल्याला आत्मपरीक्षण करणं महत्वाचं आहे. म्हणून माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाहीये. पुन्हा एकदा वाक्य वाचा, ऐका, काय माणसाचं वय वाढतंय पण वैराग्य वाढत नाही. वयानुसार वैराग्य वाढलं पाहिजे. जसं नारळ असतं, जेव्हा ओलं असतं ते काढायला कठीण जात, पण जसं जसं सुंकत जातंय ना त्या करवंटीला सोडत जातंय, तसंच व्यक्तीने 40-45 वर्षे इंद्रिय भोगामध्ये संसारामध्ये लिप्त राहणं महत्वाचे, पण 40-45 वर्षानंतर त्या करवंटी रूपी संसाराला आपण सोडतोय का आपण नुसतं पकडून राहतोय? ते जर होत नसेल तर समजायचं आपण काहीतरी गडबड करतोय. नाहीतर लोक बघा
विशेष करून मी नाशिकमध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असताना नारळ निघत नसेल तर काय करा, मुसळीन ठोकतात, इकडे उलथलीन काढतात ना, बरोबर ना. तसंच आपण जर संसारातून निघालो नाही तर आपल्या जीवनामध्ये मुलं, सुना, सासू सासरे, नातेवाईक कोणतरी आपल्याला काळे राहणार आहे. म्हणून हे जो कार्यक्रम आहे वर्षश्राद्धाचा, दाव्याचा, दिवसाचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आपल्याला हे शिकवतोय की आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करून स्वतःला वैराग्याच्या जीवनाकडे घेऊन घेतलं पाहिजे. आणि वैराग्यामध्ये जेवढा आनंद आहे तो बाकी कोण्या गोष्टीमध्ये नाहीये. म्हणून हे 16 संस्कार सांगितल्याने 16 संस्कारामध्ये विशेष करून पहिला जो जन्म विवाह संस्कारापासून अंत्येष्टी संस्कार आहेत. कलियुगामध्ये 2च संस्कार राहिलेले आहेत. माहिती आहेत कोणते 2 संस्कार? एक विवाह संस्कार राहिलेला आहे आणि अंत्येष्टी संस्कार राहिले. बाकी सगळे संस्कार काय झाले, काळानुसार लुप्त झालेले आहेत. आणि विशेष करून सिटीमध्ये तर विवाह संस्कार पण बंद झालेला आहे. लिव्हिंग रिलेशन मध्ये लोक राहू लागलेले आहेत. लिव्हिंग रिलेशन म्हणजे काय? बिन फेरे हम तेरे, बिना लग्नाचे फेऱ्या मारणं. तर हे संस्कार हे कारण का महत्वाचं आहे, तर जेव्हा अंत्येष्टी संस्कार झाल्यानंतर आत्मा, विशेष करून जेव्हा तुम्ही अंत्येष्टी संस्कार करून येतात, अंतिम संस्कार, तर आत्मा 10 दिवस घरात राहतो. आणि आत्मा 10 दिवस घरात राहिल्यानंतर त्या आत्म्याच्या 2 गती होतात. जेव्हा 10 दिवशी गंधमुक्ती किंवा 13वा कार्यक्रम केला जातो तेव्हा गंधमुक्तीच्या मार्गाला लागतो. जीवनभर व्यक्तीनं जर धर्म पालन केलेलं असेल तर धर्माच्या मार्गाने जात असतो. जीवनभर अधर्म केलेला असेल तर त्याच्यासोबत अधर्म जात असतो. कारण परिवार, व्यक्ती आणि वस्तू ह्या जवळचे तिथले तिथंच राहतात. म्हणून मी नेहमी प्रश्न विचारत असतो की माझं कोण आणि मी कोणाचा. प्रश्न एकदा रिपीट आहे का? माझं कोण आणि मी कोणाचा. तुम्ही म्हणता तो माझा आहे, तर खरंच मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत येईल का? मी त्याचा आहे, तो गेल्यानंतर मी त्याच्यासोबत जाईल का? आपले संबंध सगळे कृत्रिम आहेत, आर्टिफिशियल आहेत. आपले संबंध यावर कशावर आहेत? तुम्ही वस्तू किती चांगल्या देतात घेतात त्याच्यावर आपले संबंध ठरले जातात. ते प्रेम ठरले जात आहे. एखाद्याने वस्तू चांगली दिली त्याला आपल्याला वाटतंय हा लय चांगला माणूस आहे. एखाद्या वस्तू कमी देऊ द्या लगेच कुटुंब निर्माण. म्हणजे आपले संबंध कसे आहेत? एकदम कपटीपणा आहे, दंभ आहे, हिपोक्रेसी आहे. म्हणजे ते प्रेम कशावर आहे? वस्तूवर आधारित आहे, व्यक्तीवर नाहीये. म्हणून मृत्यूच्या वेळेस धर्म केलं. धर्म म्हणजे काय? धर्माचा स्वभाव काय? तर धर्म म्हणजे भगवंताची प्रेममयी सेवा करणं, त्याला धर्म म्हणजे. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, कोळी, माळी, मराठा, ब्राह्मण, क्षत्रिय, नार हे धर्म नाहीये. धर्म म्हणजे भगवंताची संबंध स्थापित करणं. दमा, दया, क्षमा, शांती, करुणा, मैत्री हे धर्माचे स्तंभ आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये मृत्यू झाल्याबरोबर आत्म्याबरोबर धर्म केला ना तर विशेष करून आपल्या शरीरातले 9 द्वार आहेत. त्या 9 द्वारामधले बाकीचे 7 द्वार हे उच्च लोकात घेतात. म्हणून कमऱ्याच्या वरती जो देह त्याग करतो, कमऱ्याच्या वरती जो देह त्याग करतो तो उच्च लोकाला जातो. पण कमऱ्याच्या खालून जो देह त्याग करतो बुद्ध आणि मूत्राद्वारे तो अधोगतीला जात असतो. म्हणून कोणी जर देह त्याग करत असताना मलमूत्र त्याग केला तर समजायचं तो अधोगतीला जातो. आणि जो कमरेच्या वरतून जातो, विशेष करून सर्वश्रेष्ठ मृत्यू नाही का ब्रह्मरंध्रातून सांगितलं, ज्याने भक्ती केलेली असेल त्यांना. कुठून? याला टाळू म्हणतात. दुसरी स्टेप सांगितलेली आहे डोळ्यातून, आणि तिसरी स्टेप सांगितलेली आहे तोंडातून, आणि 4थी स्टेप सांगितली नाकातून, आणि 5वी स्टेप सांगितलेली आहे कानातून सांगितलेली. म्हणून शरीरातून जेव्हा कोणत्यातून प्राण निघतो त्यानुसार गती आहे. आणि गरुड पुराण हे आपले ग्रंथ एवढे व्यावहारिक आहेत, पण आपलं दुर्दैव असं आहे आपल्याला पेपर वाचायला वेळ आहे, गावच्या गप्पा मारायला वेळ आहे, पण आपले ग्रंथ वाचायला आपल्याला वेळ नाहीये. इमानदारीत प्रश्न विचारतो की तुमच्यापैकी किती लोकांनी गीता आणि भागवत वाचले? हात वरती करा. नाही, वाचणारच नाही. कारण की आपल्याला गावचं धुणं धुवायला वेळच भेटत होतं. म्हणून हे ग्रंथ कशासाठी दिलेले आहेत? लोक कधी वाचता माहिती? एक तर गेल्यानंतर, नाहीतर म्हातारपणी. अरे हे ग्रंथ जीवन जगण्याची कला आणि जीवन त्यागण्याची कला शिकवतात. त्या ग्रंथांमध्ये व्यावहारिक नॉलेज दिलेलं आहे. तुमचा कोणत्याही समस्या असू द्या त्याच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्या ग्रंथांमध्ये दिलेले आहेत.
म्हणून आपण स्वतःला हिंदू म्हणतोय, मराठा म्हणतोय, पण मरण्याच्या पहिले एकदा विचार केला पाहिजे की मी हे शरीर सुटण्याच्या पहिले माझे ग्रंथ वाचून घेतले पाहिजे. माझ्या ग्रंथांमध्ये काय दिलेलं आहे हे कधी आपण आत्मसात केलं नाही. नुसते कपडे, लोकांच्या घरात ग्रंथाच्या ढेपा लागतात पण कोणी वाचाय नाही. गळ्यात भरपूर माळा पण जप कोणी करत नाही. मंदिरं भरपूर बांधतायत पण पूजा पाठ करायला कोणी नाही. काय अर्थ आहे त्याला? म्हणून महत्वाचं आहे त्याला जगाला परिवर्तित करण्याचा प्रयत्न नका करू, स्वतःला करा. म्हणून मुद्द्याकडे येतोय की महत्वाचं आहे की धर्म हे दुसऱ्याला लादण्यासाठी नसून धर्म हे स्वतःला पालन करण्यासाठी आहे. ज्ञान देणं सोपं आहे, ऐकणं पण सोपं आहे, पण तो धर्म स्वतःला पालन करताना कठीण जातोय. आणि धर्म पालन करताना त्याग आणि समर्पण आणि सेवा याच्याशिवाय धर्म पालन होऊ शकत नाही. अधर्म करायचा असेल ना, इथं वाट्यावर बसले की धर्म सहज होऊ शकतो. अधर्म सांगायची गरज नाही. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही तर गुण लगेच लागतो. आमच्यासारखे 100 प्रवचन करणारे मेले पण सुधारले नाही. पण एखादा निगेटिव्ह प्रवचन करणारा असू द्या, त्याच्याने लगेच लोक कन्व्हिन्स होतात. का? इंद्रियाचे वळण तसे लागलेले. म्हणून इथे अधर्म जी विधी दिलेले तर शास्त्र गरुड पुराण म्हणतंय अधर्म तुम्हाला 2 मार्गाने घेऊन जात असते. मृत्यू झाल्यानंतर भगवंत गीतेमध्ये म्हणतात यमिमापि स्मरम भाव तदंते कलेमरून. अंतिम काळी तू ज्या भावनेमध्ये देह त्याग करशील तुझं गंतव्य त्यानुसार ठरलेलं आहे. म्हणून आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, मार्केटमध्ये गेल्यानंतर दुकानदार आपल्या आवडीचे त्याच्या इच्छानुसार कपडे देत नाही, कस्टमरच्या इच्छानुसार कपडे देत असतो. बरोबर? आपण गेल्यानंतर दुकानदार म्हटला हे घाला, नाही घेत आपण. आपण जे सांगू ते कपडे तो दुकानदार देतो. त्याच प्रकारे आत्मा जेव्हा शरीर सोडतो त्या आत्म्याच्या इच्छा आणि आकांक्षा 2 गोष्टी, कर्म आणि इच्छानुसार त्याला देह भेटत असतो. 2 गोष्टी कोणत्या? कर्म आणि इच्छा. माझे कर्म वाईट असेल तर प्रकृती मला कुत्र्याचा जन्म देते आणि इच्छा काय? श्रीमंत घरामध्ये. कारण की माझ्या इच्छानुसार तो देह त्याला भेटत असतो. म्हणून देह ठरवण्याचा प्रकृती अधिकार नाही देत, तर देह ठरवण्याचं कार्य जीवात्मा करतो. म्हणून जीवात्म्याला हे शरीर याच्यासाठी दिले जात आहे की जीवन ही पूर्वतयारी आहे आणि मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. आपण जीवनभर जी गोष्ट करू तीच मृत्यूच्या वेळेस आपल्याला आठवणार आहे. एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करू द्या, अभ्यास केल्यानंतर त्याला भीती नाही वाटणार. का? अभ्यास केलाय. पण ज्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केला त्याला पेपर जसा जसा जवळ येईल ना तसे तशी भीती वाटत राहते. त्याच प्रकारे आपण ग्रंथानुसार भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारतानुसार जर जीवन यापन केलं तर मृत्यूच्या वेळेस आपल्याला भीती नाही वाटणार. का? आपण तयारी केलेली आहे. पण जर जीवनभर इंद्रिय भोग केलेला असेल, केवळ पश्चिमच जीवन जगलेलं असेल, त्याला मृत्यूचं नाव जरी घेतलं ना तर भीती वाटते. एकदा मी नाशिकमध्ये एका प्रवचन गेलो, महाराज काय सारखं सारखं मूर्ती लावतात. म्हणलं भाऊ, जगातला कोणताही व्यक्ती याच्यातून वाचला नाही, तू किस खेत की मुली आहे. म्हणून इथे मुद्दा असा आहे की धर्म म्हणजे 2 मार्गाने आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा तो 13व्या दिवशी पित्र केल्या जातात, एखादी स्त्री वारली असेल, पुरुष वारले असेल तर 13 दिवसांतून तो प्रवासाला लागतो. आणि प्रवासाला लागल्यानंतर महिन्याच्या तिथीला त्या दिवशी पूजा करणं महत्वाचं आहे. दर महिन्याच्या तिथी 2 मार्गाने गेला असेल. जर धर्म केला असेल तर त्या धर्माच्या मार्गामध्ये पहिलं वैतरणी नदी लागते आणि नदी नंतर त्याच्यामध्ये पहिलं लागतं क्रौंचपूर, हे गरुड पुराणामध्ये सांगितलेले. त्याच्यानंतर आहे क्रूरपूर, याम्यपूर, गंधर्व नगरी, सौम्यपूर, विचित्र नगर, त्याच्यानंतर सौरीपुरी, नागेंद्रपुरी, ननकपुरी आणि बहुभीतीपुरी. हे 13 महिन्याचे 13 नाही का नरकाचे ठिकाण असतात. म्हणून इथे तुम्ही त्या दिवशी जेव्हा महिन्याचे पित्र असतात, आता पित्र ठेवताना मी लय महत्वाचं आहे, कोणाला पित्र नाही ठेवले पाहिजे. पित्र ज्याला धार्मिक आहे, पुण्यवान व्यक्ती आहे त्यालाच पित्र ठेवावे, कारण त्याचं पुण्य त्याला भेटतंय. तुम्ही असं कोणाला धरून आणलं बाबा ये जेवायला आमच्याकडे पितृ करू, नाही, तो पापी असेल तर त्याचं पाप त्याला लागतंय. म्हणून पितृ करू धार्मिक व्यक्तीला, विशेष करून माळकरी ब्राह्मणाला नाही का ठेवलं पाहिजे. हे शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या. पण आपलं काय, सगळं गाव करतंय, मी करतो, नाही केलं तर साडेसाती किरकिट कटकिटी लागे म्हणून करतो आपण.
प्रेम आहे अजिबात नाही. एकदा मी एका प्रवचनात गेल्यानंतर एक सासू सून आली, म्हणली महाराज माझ्या सासूची मी घालत नाही. म्हणलं का हो माऊली? म्हणले माझ्या सासूने जीवनभर त्रास दिला, अजिबात तिला मेल्यानंतर जीव घालणार नाही. म्हणलं माताजी, ती माताजी येडे झाली म्हणून तुमच्या घर ती जर मूर्ख झाली तुम्ही त्याच्यासारखं वागत असेल, तिच्यातून तुमच्यात काय फरक राहिलेला आहे? तुम्ही तुमचे कर, नेकी कर दर्या में डाल, चांगलं कर सोडून दे. पण ते नाही केलं त्याचं रिॲक्शन येत आहे. म्हणून पितृ करू ठेवताना अतिशय धार्मिक व्यक्तीला ठेवलं पाहिजे, त्याचे पुण्य त्याला भेटते. आणि त्या विशेष करून ह्या 84 योजन आणि 10 लाख मार्गाने जातात. धर्म केला तर चांगल्या मार्गाने घेतलं यमदूत घेऊन जातात, आणि अधर्म केला तर दंड भेटतात. आणि इथे तुम्ही जे काही करता, इथे त्या महिन्याच्या तिथीला वर्ष श्राद्ध होत आहे. वर्ष श्राद्धाच्या दिवशी तुम्ही नाही का जे काही करता किंवा महिन्याच्या तिथीला पूजा पाठ करता तो त्याला भेटत असतो. एक अतिशय हुशार विद्यार्थी आम्हाला भेटला. महाराज मी पोटभर जेवलं, तुमचं कसं काय पोट भरलो? इथं तुम्ही सांगतात हे द्या ते द्या पूजा पाठ करा, त्याला कसं भेटतंय? मला एक साधी गोष्ट आहे, मोबाईल घ्या आणि माझ्या अकाउंटला 10,000 रुपये भेटतात का नाही ते बघू आपण. एक छोटीशी क्रिया केली तर त्याच्या अकाउंटवर पैसे जातात, ते दिसतात का तुम्हाला जाताना? नाही. पण आपोआप त्याच्या अकाउंटला पैसे जातात का नाही? तसं धार्मिक क्रियामध्ये आपल्याला विश्वास आणि श्रद्धा असणं महत्वाचं आहे. जोपर्यंत श्रद्धा आणि विश्वास नसेल तोपर्यंत त्याचा अर्थ नसणार आहे. त्याच्या मागे आपली श्रद्धा असली पाहिजे आणि विश्वासानं आपण केलं पाहिजे. आणि त्याच्या मागे सगळ्यात महत्वाची गोष्ट भगवंताच्या प्रती, विशेष करून पांडुरंगाच्या प्रती चरणाला प्रार्थना केली पाहिजे. पांडुरंगा, मी ज्याच्यासाठी श्राद्ध घालतोय, पित्र घालतोय, त्याला सद्गती प्राप्त दे. म्हणून आपल्याकडे 3 गती सांगितल्या शास्त्रानुसार. शांती नावाचा प्रकार नाहीये. सद्गती, अधोगती आणि वैकुंठ गती. जीवनभर पुण्य करतात वैकुंठ लोकात जातात आणि पाप करतात अधोगतीला जातात. पण जीवनभर भक्ती करतात पांडुरंगाची तर विष्णू गती प्राप्त होती. म्हणून ह्या ठिकाणी विशेष करून 13व्या दिवसानंतर वर्ष श्राद्धाच्या दिवशी जेव्हा वर्ष श्राद्ध होत आहे त्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? या सगळ्या क्रिया केल्या पाहिजे. कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? तर भगवंताला गरुडाने प्रश्न विचारलाय की भगवंता, जो जीवात्मा मृत्यू पावलेला आहे त्याचा उद्धार कसा होईल? त्याचं कारण काय? तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मला त्याचं वर्णन करा. आणि मग भगवंत गरुडीला सांगतात गरुड पुराणामध्ये, बघ गरुडजी, की जर जीवात्म्याला पाप्यातला पापी व्यक्ती जरी असेल तर त्यासाठी 4 गोष्टी करायच्या, याला म्हणतात 5G. पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही तर्पण देतात, पाणी देतात ना तर्पण ह्या डाव्या बाजूला, जेव्हा विष्णूला पाणी अर्पण करायचं असेल ओम केशवाय नमः, ओम नारायण, ओम माधवाय असं पाणी घेतलं. महादेवाला पाणी द्यायचं असेल तर असं देतात आणि ब्रह्माजीला द्यायचं तर असे देतात. पण जेव्हा पित्रांना तर्पण करायचं असेल तर अशा साईडनं पाणी दिलं पाहिजे. ते पाणी देताना ते पाणी कोणत्या नदी नाल्याचं चालत नाही, तर 7 नद्यापैकी पाणी अर्पण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या तर्पणामध्ये गंगेचं पाणी अर्पण केलं पाहिजे. असं नाही की एक बकेट घेतली आणि तर्पण वतलं, नाही चालत. त्या पिंडाला जेव्हा तुम्ही दाव्याचं इथं दावं घालतात, 13 घालतात, पिंडदान करतात, त्या पिंडामध्ये गंगेचं पाणी असलं पाहिजे. गंगेचं का? मोक्षदायिनी, जिवंतपणे स्नान करायचं आणि मेल्यानंतर सुद्धा तिच्या अस्थी तिच्यामध्ये विसर्जित करून मुक्ती प्राप्त होती. आणि मुक्ती प्रदान केल्यानंतर जी आसक्ती राहते त्या जीवात्म्याला, आसक्ती राहते पिंडाला, कावळा स्पर्श का करत नाही? याचं कारण काय? त्या जीवात्म्यानं आसक्ती ज्या गोष्टीमध्ये ठेवलेली असेल त्या आसक्तीतून मुक्त होण्यासाठी त्याला गंगेचं पाणी ते मुक्तिदान प्रदान करतं. म्हणून गंगेचं पाणी अर्पण केलं पाहिजे, कारण ती मुक्तिदायिनी प्रदान. भगवंताला विष्णुपदी म्हणतात गंगेला एकदा. तर पहिली गोष्ट, त्या तर्पणामध्ये गंगेचं पाणी अर्पण केले. म्हणजे गंगा असो, गोदावरी असो, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना, सरस्वती, ह्या 7 नद्या. तुम्हाला ते नाही जमलं हरकत नाही, हे बोट घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये बोट ठेवायचं आणि 3 वेळा म्हणायचं गंगे 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 गोदावरी, ज्या नद्याचं नाव घेतात तुम्ही ते पाणीच तर चालतंय, नाही चालत दुसरं पाणी. हे गरुडपणामध्ये भगवंत विष्णूला सांगतात. दुसरं ते म्हणतात पिंडदान झाल्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही गाईला नाही का घास दिला पाहिजे, कावळ्याला दिला पाहिजे. पण कावळ्याला का देतात? त्या आत्म्यामध्ये आसक्ती असेल तर ती जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करतात ना, बाबा तुझ्या काही इच्छा आकांक्षा असेल तर मी पूर्ण करतो, तर त्याच्यातून मुक्त होईल. माझा एक मित्र होता,
ही घरी घटना, मी काय अशा हवेत गोळ्या मारणार प्रवचन करणार नाही. नाशिकला घटना आहे. माझा मित्र होता, त्याचे वडील एके दिवशी नेमके वारल्यानंतर 10वा दिवस घालतात नाशिकला विशेष करून. तर घातल्यानंतर ते कावळा स्पर्श करत नव्हता. तर त्या मित्राचा चुलत भाऊ होता, तो लय हुशार होता. म्हणला काका जीवनभर नाही का दारू खूप प्यायचे आणि बिड्या पण प्यायच्या. 1 तास झालं या कावळ्यानं स्पर्श नाही केला, म्हणजे काकाची इच्छा देशीमध्ये अटकलेली दिसते. एकाला पाठवलं, देशी मागवली, एका वाटीमध्ये ती देशी ठेवली, 2 बिड्या पेटवल्यानंतर त्याच्या विदिन 3 मिनिटांनंतर कावळा येऊन स्पर्श करून गेला. ही खरी घटना आहे. म्हणून शास्त्रामध्ये मदिरा आणि मांस हे कधी अर्पण करू नये, उद्या नरकाला जात असतो तो. त्याच्या इच्छा काही असतात, पण हे खूप काळजीपूर्वक, नाही तर माझे हे करायचे त्याचे ती असेल, कोणाच्या काय काय आसक्ती असेल देव जाणे माहित नाही. म्हणून हे शास्त्र सांगतंय की त्या दिवशी विशेष करून तुम्हाला जर ती मुक्ती भेटत नसेल, कावळा स्पर्श करत नसेल, तर भगवंत म्हणता गरुडजी गाईला नाही का घास खाऊ घाल. 2 गोष्टी, गुळ आणि चण्याची डाळ, आपली डाळ, हरभऱ्याची डाळ आणि गवताची पेंडी खाऊ घालायची आणि प्रदक्षिणा घालायची, कारण ती मुक्ती प्राधान्य सांगितलेली. 3री गोष्ट सांगितलेली आहे, भगवंत म्हणतात गोविंद स्मरण. ज्या दिवशी 10 दिवस आत्मा घरात असतो किंवा पिंडदान घालतात, या 10 दिवशी आत्म्यासाठी भजन कीर्तन केलं पाहिजे. हा 40 गाव शेजारी एक अंधेनार गाव आहे. त्या अंधेनार गावचं वैशिष्ट्य असं आहे, कोणी जरी वारलं ना, रोज सकाळी हरिपाठ म्हणण्यासाठी आणि सकाळी भजन म्हणण्यासाठी अख्खं गाव जाते तिथं. आणि 10 दिवस जो व्यक्ती वारलाय आहे त्यासाठी ते भजन करतात ते लोक. आणि म्हणून भजन बी करताना येताना शिदोरी पण घेऊन येतात. ती शिदोरी स्वतः खातात आणि त्या परिवाराला पण वितरित करतात. तर ते भजन 10 दिवसामध्ये केलं पाहिजे. का? आत्मा घरात राहतो, त्याला मुक्ती द्यायची असेल तर बाकीची कोणती गोष्ट नाही, गोविंद स्मरण, भगवंताची भक्ती त्याला मुक्ती देऊ शकते. आणि गोविंद स्मरणासाठी विशेष करून भागवताचं श्रवण किंवा कीर्तन सांगितलेले. या 2 दिवसामध्ये, या 10 दिवसात, 13 दिवसात किंवा वर्षभरात 2 ग्रंथाचं वाचन करायला सांगितलेले. एक श्रीमद भागवतम आणि भगवद्गीता. गरुड पुराण कशासाठी लावले जाते माहिती आहे तुम्हाला? नाही. त्याचं कारण असं आहे की आत्म्याची गती काय होती त्याचं वर्णन गरुड पुराणामध्ये केलेलं आहे. आणि दुसरे जे बसलेले लोक आहेत ना ऐकणारे, त्याने चुका करू नये, त्याने सुधराव म्हणून त्यासाठी गरुड पुराण लावले जाते. पण सांगणारा काय करतो, जेवढ्या जेवढ्या गोड गोड गोष्टी आहेत ना तेवढ्या सांगतो. मी नरकाचे वर्णन, तुम्ही काय कर्म करतात, कसे बोलतात, कसे वागतात, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, इथे पंडालमध्ये कोणीच थांबणार नाही, पळून जाते ना. म्हणजे महाराज हरे कृष्णा, तुम्ही तुमचं राहू द्या तुमच्याकडे. म्हणून गरुड पुराण 2 गोष्टीसाठी लावल्या जाते. एक म्हणजे गेलेची गती काय, आणि तो त्या गतीला गेला आणि तुम्ही ऐकणारे लोक आहेत ना सुधराव, त्यासाठी गरुड पुराण लावल्या जाते. पण आपल्याकडे काय, बुवा सगळे लावतात आपण लावलं पाहिजे, नाही, त्याचा मागचा उद्देश आहे. म्हणून वैष्णव पंथांमध्ये तुकाराम महाराज 2 ग्रंथ सांगतात, गीता, भागवत, कृती श्रवण, अखंड चिंतन विठोबा. 3 गोष्टी सांगितलेल्या. पाठ तर भरपूर आहे सगळ्याला पोपटासारखं, पण व्यक्तिगत जीवनात पालन करत नाही. एखाद्या पोपटाला शिकवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणेन, हरे कृष्ण म्हणेन, सगळं करेन, पण त्या पोपटाला मांजर पकडू देते. मांजर कसे करते, पोपट कसं करतात, ओरिजिनल स्वभाव येतो. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की गळ्यात माळा घालणं, टीका करणं, भगवा कपडा घालणं सोपं असतं, पण तेव्हा जीवनामध्ये जी प्रसंग आल्यानंतर तुमचा स्वभाव बाहेर पडत असतो. म्हणून महत्वाचं आहे की 2 गोष्टी केल्या पाहिजे, 3 गोष्टी. ह्या 10 दिवसामध्ये ग्रंथ वाचायला शास्त्र म्हणते. शास्त्र 3 गोष्टी करायला सांगते. एक म्हणजे गीताचा दावा किंवा बाराव, किंवा घरातले जेवढे रडणारे लोक आहेत ना, म्हणून साधक संधी नावाचा रामसुखदासजी महाराजांनी एक सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे, हरिनाम गीता प्रेसचा. ते म्हणतात की जेवढे तुम्ही रडतात त्या आत्म्यासाठी, तेवढा तो आत्मा मागे वळला जातो. म्हणून मुसलमान धर्मामध्ये रडत नाहीत, ख्रिश्चन धर्मामध्ये रडत नाही. आपल्याकडे रडतात असे, त्याला वाटतं सगळ्यात जास्त याच प्रेम आहे. पण गेल्यानंतर लिटरली घटना सांगतो, आमचे गुरुबंधू गेले होते. ती बाई एवढी जोरजोरात रडत होती, 15-20 मिनिट बाई घासा कोरडा पडला, चहा करायला सांग. काय लोकांची स्थिती आहे. नाही तर ह्या खरं प्रेम जर असेल, विशेष करून पत्नी, मुलं, बाळ, किंवा ज्या व्यक्तीनं
जे ब्लड रिलेशन आहे, ब्लड रिलेशन म्हणजे रक्ताचे नाते आहेत ना, त्याने 10 दिवस घरामध्ये जे सुतकचा काळ आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी करायच्या असतात. भगवद्गीतेचं वाचन, श्रीमद भागवताचं वाचन आणि हरिनामाचा जप केला पाहिजे. ते रामकृष्ण हरी असो, गोविंद गोपाल असो, मधुसूदन पद्मनाभ, नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती, भगवंताच्या कोणत्याही नावाचा जप केला पाहिजे. आणि याचं प्रमाण काय? गोकर्णाची कथा आहे. पण आपण करतोत का? सगळेजण आपले उदासीन आकड्यासारखे बसताना नंतर मोबाईल खेळत बसतात, कोणीच करत नाही. म्हणून ह्या 3 गोष्टी, हरिनामाचा जप, भगवद्गीता आणि भागवतम, ह्या ग्रंथ 24 तासामध्ये सदा सर्वत्र अवस्थेमध्ये तुम्ही कंटिन्यू याचं वाचन करू शकता. याला शास्त्राचा कुठे नियम नाहीये. म्हणून 3 प्रकारचे सूतक सांगतात शास्त्रामध्ये. एक जातक सूतक, मृत सूतक आणि ह्या लेडीचे प्रॉब्लेम्स. ह्या तिन्ही सूतकामध्ये 3 गोष्टी करायला आलो सांगतं शास्त्र. ग्रंथ वाचायला आणि हरिनामाचा जप. याच्यामध्ये तुम्ही भगवंताची पूजा विधी करायला अलाव नाही करत ग्रंथ. तुम्ही भगवंताला नैवेद्य दाखवू शकत नाही, पुष्प अर्पण करू शकत नाही, अगरबत्ती लावू शकत नाही. तुम्ही डायरेक्टली भगवंताची कोणतीही पूजा करू शकत नाही. पण 2 गोष्टी करू शकता. त्या म्हणजे कोणत्या? भगवद्गीता वाचणं आणि श्रीमद भागवतम आणि हरिनामाचा जप केला पाहिजे. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा पितृलोकामध्ये वेटिंग रूम असते. तिथे पितृलोकामध्ये आपण पित्र का घालतात? वर्षातून 2 पित्र असतात, एक भाद्रपद महिन्यात आणि अक्षय तृतीला. ते केले पाहिजे. आणि हे नाही की तुम्ही म्हणता हिंदू धर्मामध्ये पित्र आहेत का? नाही. मुस्लिम धर्मामध्ये शब्बे बारात असते वर्षाची. त्या रात्रीमध्ये ते बिर्याणी नॉनव्हेज घेऊन नाही का त्या कब्रस्तानमध्ये जातात आणि 12 वाजता नमाज अदा करतात. आणि ख्रिश्चन धर्मामध्ये ईस्टर डे ते वर्षातून एक असतो. ते आपल्या पूर्वजांना स्मरण करण्यासाठी आपण ते केलं पाहिजे. आणि हे आपण जर पित्रातून ऋणातून मुक्त झालो तर आपल्या जीवनात सुख समाधान येतात. नाहीतर आपण लोक बऱ्याच वेळा म्हणतात की अहो महाराज आमच्या जीवनात सगळं आहे पण सुख शांती का नाही? मग आपण याच्याकडे जातो त्याच्याकडे जातो, म्हणतो पितृदोष आहे. मग पितृदोषासाठी हे कर. अरे भाऊ, जिवंतपणे केलं असतं तर खूप चांगलं झालं असतं, मेल्यानंतर काय? पण हरकत नाही, आपण ते केलं पाहिजे. आणि म्हणून इथे शास्त्र सांगताय की हे जर पित्र किंवा हे ऋण नाही गेलं तर शास्त्राचं मत आहे. महाभारतामध्ये यक्षाने प्रश्न विचारला युधिष्ठिरला, किम दुःखम, दुःखाचं कारण काय? किम दुःखम, दुःखाचं कारण काय? तेव्हा युधिष्ठिर महाराज म्हणतात ज्या व्यक्तीवर ऋण असेल त्याला दुःख असतात. आणि युधिष्ठिर राजा म्हणतात की मनुष्याने या 3 गोष्टी करू नये, केल्या तर लगेच फेडाव्या. एक म्हणजे अग्नी जर पेटावला असेल तर तो लगेच इजवायचा, नाही जर तो भडाकला ना जळून भस्माचा साफ करत असतो. दुसरं ते म्हणतात आजार जर बळकावला असेल ना त्या आजारावर लगेच उपचार करायचा, अन्यथा जर त्याला उपचार नाही केला तर तुमचा सर्वनाश करेल. आणि तिसरी गोष्ट सांगतात युधिष्ठिर राजा यक्षाला, म्हणतात बघ यक्ष, ऋण काढू नये, कर्ज काढू नये, आणि काढलं तर लगेच फेडावं, नाही तर माणसाचं जीवन नाही का नरकमय अवस्थेमध्ये होते. आणि मग यक्ष प्रश्न विचार, किम ऋण, कोणतं ऋण, कोणत्या प्रकारचं ऋण आहे? ते युधिष्ठिर महाराजांना 5 प्रकारचे ऋण आहेत. व्यक्तीने जिवंतपणे 5 प्रकारचे ऋण केले पाहिजे. आणि नाही केलं तर त्याने श्राद्धाच्या दिवशी 5 ऋण केले पाहिजे. मग युधिष्ठिर यक्ष म्हणतो कोणते कोणते? ते म्हणतात पहिलं ऋण आहे देवता ऋण. म्हणून ज्या दिवशी पित्र घालतात, श्राद्ध करतात, त्या दिवशी देवतांची उपासना सांगितलेली, देवताची पूजा करायला सांगितलेली आहे. म्हणून दिसतं पित्राच्या दिवशी देवताची उपासना सांगितलेली. तर जीवनभर आपल्याकडे उपास व्रत कैवल्य कशासाठी सांगितलेले की अरे बाबा येणे कण्या प्रकारे तू देवताची उपासना करून त्या ऋणातून मुक्त होय, त्यासाठी उपासक व्रत कैवल्य सांगितलेले आहेत. असं नाही की बाबा काही काम धंदे नाही म्हणून सांगितलं नाही. ते ऋण आहे, त्याने तुम्हाला सूर्य चंद्र हवा पाणी सर्व काही दिलेलं आहे. ते असंच फ्रीमध्ये भेटतं का? त्याची किंमत कधी कळेल? जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये असतात, तुम्हाला ऑक्सिजन घ्यावा लागतो, तेव्हा त्या हवेची किंमत तुम्हाला कळते. म्हणून ईश्वराने देवताने आपल्याला ऋण दिलेले, आणि त्या ऋणाचं ऋण नाही फेडलं तर ते ऋण फेडण्यासाठी पुन्हा तुम्हाला चक्कर मार. म्हणून पित्राच्या दिवशी पूजा घालताना देवतांची उपासना केलं. मग ओम केशवाय, भगवान विष्णूचे नाव, आर्यमा देवता, यम देवता, चित्रगुप्त, या सगळ्या देवतांना नाही का ते आहुती ओतत राहतात आणि त्या ऋणातून मुक्त करतात. आणि ऋणातून मुक्त नाही झालं तर त्या जीवात्म्याला आणखीन नका त्रास होतो. म्हणून इथं पहिली गोष्ट सांगितलेली आहे
की देवतांची पूजा विधी केली पाहिजे, जी काही विधी असेल तुमच्या. म्हणून आपल्याकडे ग्रामदेवता, इष्टदेवता, कुलदैवता ह्या गोष्टीचं अतिशय, म्हणून शास्त्र सांगतं दोन गोष्टीला नेहमी खुश ठेवा. एक तो तुमचं कुलदैवत आणि तुमचे पूर्वज पितृलोक. देवतांना नाही का जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर ते देवलोक नाही का तुमच्या जीवनामध्ये संकटाचा. मग तुमच्याकडे किती प्रगती असो भौतिक, तुम्हाला सुख समाधान नाही भेटत. मग इकडं जाय तिकडं जाय. तर देवता आणि दुसरं पित्र. पित्र म्हणजे आपले पूर्वज, त्यांची उपासना. जर सुखी राहायचं असेल तर दोन गोष्टी कोणत्या? देवतांची उपासना आणि पित्रांची पूजा केली पाहिजे. म्हणून 2 वर्षातून भाद्रपद आणि अक्षय तृतीयेला पित्र घालायला सांगितलेले. हे देवतांच्या उपासनाबद्दल सांगितले. म्हणून शास्त्र देवताच्या उपासनेबद्दल खूप डिटेल्स मध्ये भगवंत गरुडजीला त्याचं वर्णन करतात. आणि म्हणून नाही जर जमलं तर सगळं काही 4 वेद जाणं, 40 शास्त्र कारण, 18 पुराण, हरिशिगात. कोणी देवताची उपासना नाही करू शकले हरकत नाही. भगवान पांडुरंगाची उपासना केली. कारण तुकाराम महाराज म्हणतात माझे कुलदैवत दुसरं कोणी नाहीये. माझे कुलदैवत कोण आहे? पांडुरंग आहे. पण ज्याची निष्ठा असेल, श्रद्धा असेल आणि तो पांडुरंगाशिवाय दुसरी भक्ती कोणाची करत नाही, तेव्हा तो मनुष्य व्यक्ती हक्कानं म्हणू शकतो. आपण कसे अर्धे हळकुंड आहे. आया मन मे चलो तपोन आहे. जिकडे हवा आली, आता उरूस भरला, सगळे बोंबलत फिरते तिकडे. कारण की श्रद्धा नाही, निष्ठा नाहीये, तत्वज्ञान नाहीये. एखाद्याने काही सांगू द्या, याच्याला अर्धा क्राऊड नाही का? कारण आपल्याला सवय झाली ना आवळा देऊन भोपळा मागायची. आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा. देवा मी एवढं देतो, तेवढं मला रिटर्न दे. म्हणजे आपण काय झालंय, देवाशी बिझनेस करतोय, व्यवहार करतोय. म्हणून देवाकडे जाणारे 4 प्रकारचे व्यक्ती भगवंत गीतेमध्ये म्हणतात, अर्जुना हे 4 प्रकारचे लोक आहेत. पण त्याच्याला सर्वश्रेष्ठ जो कोणी असेल तो मी भगवंत वर्णन करता. पहिली गोष्ट आहे इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणजे तमोगुणाचा, भीतीपोटी. घरामध्ये देवपूजा कशासाठी करतो? नाही केलं तर बाबा कुलदैवतेची नाही केली तर भीतीपोटी करतो. त्या कंदुरी करणं, त्याच्यानं जांगर गोंधळ घालणं. त्या देवताच्या प्रति प्रेम आहे का तुमचं? अजिबात नाही. भीतीपोटी घालतात. नाही केलं तर नको लागायला खंडेराव किंवा आणखीन कोण देव लागायला, त्याच्यासाठी ते घालतो. म्हणून याला म्हणतात तमोगुणाची वर्षिप. दुसरी म्हणतात रजगुणाची. रजगुण म्हणजे काय? मी कणभर देतो आणि मनभर मागतो. तुमच्या एका नारळावर बसला का देव, देवा एक नारळ अर्पण करतो, मला पास कर किंवा मला हे दे ते दे, नाही. म्हणजे आपली वृत्ती काय झाली? कणभर द्यायचं आणि मनभर मागायचं. हे झालं रजगुणाची भक्ती. तिसरी भक्ती भगवंत अर्जुनाला सांगतात कर्तव्यपोटी. कर्तव्य काय? देवा सगळं काही दिलंय, येतो मंदिरामध्ये, तिथं घंटा वाजवायची, पाया पडायचं. देव काय मळा, त्याला आंघोळ कोणी घातली का नाही घातली, उपाशी मेला का नाही मेला, काही घेण्या नाही. घंटा वाजवायचे, कान फोडायचे आणि याचं काय कर्तव्य म्हणून करतो. पण भगवंत म्हणतात गीतेमध्ये, जो मला प्रेम करतो, जो मला माझं म्हणतो, तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे. म्हणून याच्या कॅटेगरीमध्ये आपण विश्लेषण केलं पाहिजे. या 4 कॅटेगरीमध्ये मी कुठं मोडल्या जातो. कधीतरी भगवंताला म्हणा, भगवंता तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. ह्या जगामध्ये आपलं माझं म्हणणं सोपं असतं, रक्ताचं नात्याला आपलं म्हणणं सोपं असतंय. पण कधीतरी पांडुरंगाला, कृष्णाला, विठ्ठलाला म्हणा, कृष्णा विठ्ठला पांडुरंगा तुम्ही माझे आहेत हो आणि मी तुमचा आहे. या जगाला माझं माझं म्हणतात. जोपर्यंत डोक्यावर शरीरावर केस आहे ना, तोपर्यंत त्याला महागडा शॅम्पू लावला जातो, बदामाचं तेल लावल्या जाते. पण तोच केस तुटला ना तर ब्युटी पार्लर मधून कोणी घरी घेऊन येत नाही किंवा घरी घेऊन जात नाही. त्याची किंमत किती होती? 0 होती. 0 होती. किंमत व्हॅल्युएबल राहत नाही, त्याला व्हॅल्यू नसते. त्याच प्रकारे जोपर्यंत आपण आपल्या शरीरामध्ये प्राण आहे ना, तोपर्यंत आपली किंमत येते. म्हणून मनुष्याला किंमत कधी येते माहितीये का? जेव्हा तुमचं शरीर स्वस्थ आहे तोपर्यंत सगळे लोक विचारतील. पण ते शरीर इथं बेडवर पडू द्या, म्हातार होऊ द्या, 100 लोक त्याच्या आजूबाजूला जाईल पण त्याला विचारणार नाही. ही जगाची वास्तविक स्थिती आहे. आणि दुसरी, तुमची किंमत आणि तुमची ओळख कशावर होती? तुमचं धनसंपत्ती किती आहे त्याच्यावर तुमचा संबंध स्थापित केला जातो. भले तो तुम्हाला ओळखत बी नसेल पण तुम्ही सांगता हा माझा आहे. तर आपण संबंध कशावर आधारित जोडतो? वस्तू आणि व्यक्तीवर. पैसा किती आहे आणि शरीर किती आहे याच्यावर संबंध, म्हणजे त्याच्यामध्ये पण कृत्रिम भाव आहे. म्हणून भगवंताशी संबंध स्थापित करताना प्रेम असलं पाहिजे. आणि ते प्रेम कसं दिसेल? आपल्या व्यावहारिक जीवनातून असलं पाहिजे.
एखादा नवरा बायकोला सांगतो, अगं एक गिलास पाणी दे. बायको म्हटली, आय लव्ह यू, माझं केवळ प्रेम आहे तुमच्यावर. ती 3-4 वेळा म्हटली, अगं एक गिलास पाणी दे, आय लव्ह यू. ताण भागेल का? नाही. उठ आणि पाण्याचा गिलास दे. सेवा केले तर प्रेम होईल आणि प्रेमामुळे सेवा होईल. तसंच भगवंताला सेवा कराल तेव्हा प्रेम होईल. देवाला दिवसभर भजन म्हणणं, टाळ कुटणं, माळा ओढणं, देव म्हणतो अरे मी सांगितलेली सेवा करणं. तुम्हाला काय वाटतंय किंवा मला काय वाटतंय हे महत्वाचं नाही, भगवंताला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. आपण त्यांना कधी समजून घेतलं का की भगवंता तुला काय वाटतंय, तुझी काय इच्छा आहे, तुझी काय अपेक्षा आहे, मी काय करू शकतो तुझ्यासाठी? याला खरं प्रेम म्हणतात. म्हणून आपण भगवंत भक्तिरसमृत सिंधूमध्ये एक सुंदर स्वरूपादी विनिर्मुक्ता तत्पर्यंत निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. आपल्या इच्छानुसार भक्ती नाही केली पाहिजे. आणि मग तुम्ही म्हणता भगवंताची इच्छा कुठे कळेल, कशी कळेल? तर त्यांचे ग्रंथ दिलेले आहेत, त्यांचे प्रामाणिक नाही का साधू संत दिलेले आहेत, ते त्यांच्या माध्यमातून वाणतून सांगतात की देवाला काय आवडतंय ते करा, मला काय आवडतं हे महत्वाचं नाहीये. म्हणून आपल्याकडे नुसतं थोटाण चालू आहे वरचीवर, त्याचं तत्वज्ञान काय नाही. मला कसं चांगलं वाटतंय मी ते केलं पाहिजे. म्हणून मनोरंजनाचे कार्यक्रम नका घेऊ, आत्मरंजन करा, आत्मपरीक्षण करा, विचार करा. ह्या कार्यक्रमानंतर मी काय घेतलं काय सोडलं. ते जर होत नसेल तर 2च गोष्टी झाल्या असेल, महाराजांना घसा कोरडा केला आणि तुम्ही ऐकून मनोरंजन केलं, याच्या व्यतिरिक्त काहीच केलं नाहीये. म्हणून इथे 4 प्रकारचे गुण आहेत. म्हणून देवताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भगवंत सांगतात मला प्रेम करा. आणि भगवंत गीतेमध्ये म्हणतात तेषाम सतदिक्तानाम भजता प्रीतीपूर्वकम ददामि बुद्धिगम तम येन मम मामुपयांती ते. अर्जुना माझं सतत भजन कर. तेषाम सतदिक्तानाम, सतत करीत राहा. सतत आपण चिंतन करतोत ना. मध्यंतरी मी साऊथ इंडियाला गेलो होतो, तिथे एक अलवरांचं नाव विष्णू चित्ती. हे नाव जेव्हा मी ऐकलं मला खूप आवडलं. ज्याचं चित्त विष्णूमध्ये लागले जातं त्याला विष्णू चित्ती म्हणतात. आपलं चित्त कुठं लागलेलं आहे? शेतामध्ये, हरभऱ्याकडे, नाहीतर पुढे तरी आणखीन वस्तूमध्ये. मी त्याच्या डिटेल जाणार नाही कारण त्याच्यावर विषय फाटे फोडा गेलं तर भरपूर होते. आपलं चित्त कुठे? पांडुरंग चित्त आहे का आपलं? कृष्ण चित्त आहे का? राम चित्त आहे का? नाही. कारण आपल्या होटांमध्ये आणि आपल्या हृदयामध्ये डिफरन्सेस आहे. म्हणून देव आहे ना, सिटी स्कॅन मशीन असते ना, तुम्ही जगाला सगळ्याला फसवू शकतात, हो सगळ्याला याडात काढू शकतात, पण भगवंताच्या सिटी स्कॅन मशीन मधून कोणी वाचू शकत नाही. कारण त्यांच्या सिटी स्कॅन मशीन मधून चांगले चांगले स्कॅन झालेले आहेत की याच्यामध्ये काय रोग आहे काय नाही. म्हणून तुम्ही जगाला येड्यात काढता हो, पण पांडुरंगाला वेड्यात नाही काढू शकत, तर तो बाप बसलाय आपला. म्हणून आपल्या जीवनामध्ये पारदर्शकता पाहिजे, प्युरिटी पाहिजे, शुद्धता पाहिजे. त्यामुळे आपण भगवंताला. म्हणून इथे पहिली गोष्ट सांगले देव ऋण, दुसरी ऋण ऋषी ऋण. ऋषी ऋण म्हणजे काय? ऋषींना बोलवा. ऋषी कोण? कपडे घातलेले, दाढी गिड्या, त्याचे चेले चापाटे, फॉर्च्युनर गाडीमध्ये येतो किंवा त्याचे लय भरपूर फॉलोअर आहेत. नाही. ऋषी ह्या शब्दाचा अर्थ आहे की जो साधू आहे, साधना करतो आणि साध्याकडे जातो त्याला साधू म्हणतात. साधू ह्या कपड्याने दाढी गिडी बाहेरच्या गोष्टी नाही हो. साधना काय आणि साध्य प्राप्त करतो का त्याला साधू म्हणतात. आणि साधूचं काम आहे की भगवंताच्या व्यतिरिक्त तो भौतिक गोष्टी. कसं होत आहे या जगातले जेवढे साधू आहेत ना, सुईच्या छिद्रातून हाती जातो पण शेपूट अटकते. बाहेरून तर लय मोठे मोठे वैराग्याच्या गोष्टी सांगतात, पण त्यांचं वैराग्य कसं माहितीये, ते शेपटीसारखं अटकलेले. भारी भारी गाडीमध्ये फिरते, मोठे मोठे मठ बांधते, चेले चपाटा जमा करते, बँक बॅलन्स वाढवते. अरे कोणतं वैराग्य? त्या वैराग्याला काय अर्थ आहे? वैराग्य जे असलं पाहिजे की माझं वैराग्य भगवंताकडे घेऊन जाते का भौतिक संपदेकडे घेऊन जाते, ह्या वैराग्याचं खरं सक्सेस आहे. जगामध्ये वैराग्यामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा भेटू शकते, पण पांडुरंग नाही भेटू शकत. म्हणून ते वैराग्य काही कामाचं नाहीये. म्हणून आपल्याला न त्यागी बनणं आहे न भोगी बनणं आहे, आम्ही उपयोगी बनणं आहे. आम्हाला योगी नाही बनायचं, आम्हाला भोगी पण नाही बनायचं, आम्हाला उपयोगी बनायचंय. पांडुरंगा मी तुझ्या उपयोगात कसा येईल, मी तुझी काय सेवा करू शकेल, याला म्हणतात.
त्याग करणं सोपं आहे हो, पण भोग करणं बी सोपं आहे, पण उपयोगात आणणं, आपली इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावणं हे सगळ्यात कठीण आहे. म्हणून शास्त्र आपल्याला प्रखडपणे सांगतंय की ऋषी ऋण म्हणजे ऋषीचं कर्तव्य आहे की त्या जीवात्म्याला, त्या शिष्याला भगवंताच्या सेवेत लावणं. मी नेहमी उदाहरण देतो जो भागवत कथेमध्ये, की ब्राह्मणाचं काम आहे जेव्हा नवरदेव नवरी असतात ना त्यांना एकूण एकाला बांधणं, म्हणजे जो पुजारी असेल तो, मी काही कास्टवर जात नाही, त्याचं काम काय, नवरीला नवरदेवाच्या सान्निध्यात बांधून देणं. तो जर पुजारी त्या नवरदेव सोडून नवरीला आपल्या मागे फिरवायला लागलं तर काय करतात, लोक हाणतील ना, बरोबर ना. तसंच शिष्य गुरुचं काम आहे की त्या शिष्याला भगवंताच्या सेवेत लावणं. म्हणजे आणि नवरदेव कोण आहे, भगवंत आहेत, आणि नवरी कोण आहे, जे साधक आहेत, भक्त आहेत. आणि साधूचं काम आहे की त्या जीवात्म्याला त्याच्या सेवेत, ना की त्याचं काम आहे की स्वतःच्या सेवेत लावणं. म्हणजे असं याचा अर्थ झाला नवरीला आपल्या सेवेत लावणं, मूर्खपणा म्हणा. आणि कलियुगामध्ये सगळे चेलीच्या पाठी गुरुच्या, पण गुरु काय सांगतो, मला मानताय सोबत आहे पण मी सांगितलेलं अजिबात मानत नाही. म्हणजे आपण एखाद्या, अहो तो व्यक्तीला महान आहे, ठीक आहे, त्याला महान म्हणणं सोपं आहे, पण त्याने जे सांगितलं त्याला मानतात का तुम्ही? गुरु या शब्दाचा अर्थ की त्या गुरुने भगवंताच्या सेवेत संबंधी जोडलं पाहिजे, तेव्हा त्या गुरुचं काम होतंय. नाहीतर शिष्याचे सगळे पाप कर्म त्या गुरुला भोगावं लागतंय. आणि गुरु जर प्रॉपर नसेल, त्याची साधना जर व्यवस्थित नसेल, आणि जर भगवत चेतना नसेल, तर तो गुरु तुम्हाला सद्गतीकडे घेऊन येण्याच्या ऐवजी अधोगतीला घेऊन जातो असतो. हे भागवतामध्ये प्रमाण आहेत सगळे, शास्त्राचे सगळे प्रमाण आहे, डिटेल्स याचं वर्णन आहे. म्हणून आपण मायबापांनो जीवनामध्ये या ग्रंथाचा सखोलपणे डीप मध्ये अभ्यास करा. म्हणून ऋषीचं काम, ह्या श्राद्धाच्या दिवशी ऋषीला कशाला बोलवतात, तर ऋषीचं काम प्रवचन ठेवणं, कीर्तन ठेवणं आणि त्यांना ज्ञान देऊन त्या जीवात्म्याला भगवंताच्या सेवेत संलग्न करणं हे ऋषीचं काम आहे. तिसरी ऋणातून मुक्त होण्यासाठी भूत ऋण. भूत ऋण म्हणजे ज्या सृष्टीमध्ये आपल्याला सर्व काही भेटलेले, मग गायीचं असो, गायी असो, बैल. म्हणून आपल्याला लोक म्हणतात, अहो हिंदू धर्मामध्ये एवढे वेडे लोक आहेत ना, झाडाची पूजा करतात, सापाची पूजा करतात, कुत्र्याची पूजा करतात, कशाची पूजा करत नाही, यांना अक्कल नावाचा प्रकारच नाही. इकडे कोणाला प्रश्न पडत नाही, पण तिकडे डोकं लावणारे भेटतात आम्हाला. त्याला म्हटलं तसं नाही. भूतऋण म्हणजे त्या प्राण्यांचं आमच्या जीवनामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्युशन मीन्स योगदान आहे. कुत्र्याचं योगदान काय, रक्षण करतो. गायीचं काय योगदान आहे, दूध देते. बैलाचं काय योगदान आहे, सापाचं योगदान काय, शेतामध्ये रक्षण करतो. म्हणून त्यासाठी त्या पूजा सांगितलेल्या आहे. आणि भूतऋणासाठी आणखीन हे वड असतं ना, वडाची पूजा, त्याचं आपल्याला ऑक्सिजन देतो. त्या ऋणाच्या ऋण होण्यासाठी ह्या पूजाने ही वर्शिप सांगितलेली आहे. हे काही काल्पनिक किंवा मायथॉलॉजी नाहीये, याच्या मागे विज्ञान आहे. विषय जड चालला का, नाही ना, बोर होत चालला का, कंटाळले नाही ना, का डुलक्या लागल्या तुम्ही? सगळ्यांना म्हणा हरी हरी, जोरात म्हणा हरी हरी. गाव गप्पा मारले तर तिथं आवाज येतो, भगवंताचं नाव घ्यायला तुम्हाला आवाज येत नाही. जोरात म्हणा हरी 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 हरी. भगवंताचं नाव कोणाचं ते माहिती आहे ना, शास्त्र सांगतंय ज्याच्या खांद्यावर लय पाप आहे ना त्याचं येत नाही. आणि दुसरं तिरडी उचललेले 4 व्यक्ती म्हणतात, काय म्हणतात, राम नाम राम नाम राम नाम. एक म्हणत नाही, कोणता म्हणत नाही. मग तुम्ही ठरवा याच्यातला कोणता आहे. तर मुद्दा असा आहे की भूतऋण म्हणजे जीवांच्या प्रती प्रेम करणं, दया करणं आणि जिवंतपणे त्यांची काळजी घेणं. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी युधिष्ठिर सांगतात यक्षाला ह्या गोष्टी कर. त्याच्यानंतर पुढचं ऋण सांगतात आप्त. आप्त म्हणजे नातेवाईक. आता आजच्या विषयावर येऊ. नातेवाईक म्हणजे काय, गोड जेवणाचा कार्यक्रम म्हणजे काय, जीवात्म्यांना टेन्शन नाही घ्यायचं बाबा, सगळे आनंदाने गोड गोड जेवतात, तुम्ही चिंता करू नका, तुमच्या मार्गाला जा, म्हणून हा गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवला जातो. आणि त्या दिवशी अन्नदान करण्याचं 2 कारण सांगतं शास्त्र. एक म्हणजे जे अन्नदान केलं जातं त्याचं पुण्य त्या जीवात्म्याला भेटतंय, आणि दुसरं तो जीवात्मा सगळे नातेवाईक, परिवार, मित्र, सगळे संबंधी एकत्र येऊन बघतात, अरे सगळेजण आनंदाने जीवन जगतात. आता माझी आसक्ती, माझा स्नेह याच्यामध्ये ठेवण्याचा अर्थ नाही, आता मी माझ्या प्रवासाला मार्गाला लागाव म्हणून हा कार्यक्रम ठेवला जातो. म्हणून या ऋणातून मुक्त होण्यासाठी
आपतो ऋण म्हटलेले, म्हणून आपण सगळ्यांना बोलवतो, सगळ्यांना इन्व्हिटेशन देतो, या तुम्ही कार्यक्रमामध्ये. याला आपतो ऋण म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी ऋण आहे पितृऋण. पितृऋण म्हणजे पिंडदान केलं जाते. ते 10-13 दिवसातच असतात, पण वर्ष श्राद्धाने ह्याच्या दिवशी पिंडदान कसे केले जातात, 3 गोळे एकत्र केल्या जातात. आणि 3 गोळ्याला एकत्र करून जेव्हा वडील वारले आणि आजोबाला एकत्र केला जातो, आजोबा आणि पंजोबा एकत्र केल्या जातात. एक पिढी वाढल्या जाते आणि एक पिढी कमी होते. म्हणून जो पिंड घालतात ना, तर 3 पिढ्यापर्यंत तुमचं पितृदान होते, त्याच्या पुढे होत नाही. एक एक जर सासू वारली तर आज सासू आणि आज सासू आणि पणजी सासू हे तिघांना एकत्र कोण तो ब्राह्मण तारेच्या यानं नाही का पिंडाला 3 करतो आणि गोळ्याला करून 9 पिंड घालतो तो. आणि त्या 9 पिंडामध्ये ह्या गोष्टी अर्पण केल्या जातात. कोणत्या? गंगेचे जल, गोविंद स्मरण आणि सगळ्यात शेवटी गोष्टी राहिली मला गीता स्मरण. ह्या 4 गोष्टी करायला सांगितलेल्या पित्राच्या दिवशी. आणि हे पित्र जेव्हा तुम्ही नुसतं फॉर्मॅलिटी म्हणून करायला चालत नाही, आता मी पूजा केलं गोळ्या, त्या पूजा करताना 2 गोष्टी महत्वाच्या असतात. ग्रंथकार विशेष करून हरिभक्ती विलास नावाचा ग्रंथ आहे, तो म्हणतो पुरोहित आणि यजमान दोघांची चेतना शुद्ध असणं खूप महत्वाची आहे. पुरोहित नाही का त्याची जर पूजा करताना किती पूजा दक्षिणा भेटन, कधी आवरतेन, यांच्याकडे किती पैसे आहेत, नाही चालत. त्याची चेतना खूप चांगली पाहिजे. तो गुटखा खाणारा, दारू पिणारा अजिबात नाही. पण आपण काय करतो, ये बाबा गदे को भी बाबा ना पडता आजा. तर त्यावेळेस विशेष करून तो ब्राह्मण असला आणि यजमानाचं काय चेतना असली पाहिजे, यजमानाची चेतना हे असली पाहिजे, विष्णू भगवंता माझ्या पूर्वजाला नाही मुक्ती द्या बरं तुम्ही. ही तळमळते ना प्रार्थना असेल तर ते मुक्ती प्रदान होती, ते नाही होत बरं. विशेष करून हरिभक्ती विलास ग्रंथकार याचं डिटेल्स वर्णन करतात. म्हणून सांगायचा मुद्दा असा की हे श्राद्ध केलं पाहिजे. आणि असं केल्यानंतर जेव्हा तो ह्या 5 ऋणातून मुक्त होतो तेव्हा ह्या कार्यक्रमाला नाही का शोभा वाढते. आता हा झाला श्राद्धाचा कार्यक्रम. हा कार्यक्रमानंतर मला काय शिकायचं, मी काय केलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा विषय. म्हणून ग्रंथकार सांगतात की हे कार्यक्रम जर जिवंतपणे केले तर ठीकच आहेत, पण गेल्यानंतर ते केले पाहिजे, हे शास्त्रकार दोन्ही सांगतात. पण महत्वाचं आजचं प्रवचन आता सुरुवात झालंय. जीवन ही पूर्व तयारी आहे आणि मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. जीवनभर आपण तयारी करू तर मृत्यूच्या वेळेस आपण होणार, पण आपण तयारी करण्याच्या ऐवजी आपण कुठे अटकलेलं माहितीये का, आहार निद्रा भयमैथून आमच्या सामान येतात पशुभी नरानाम धर्म हि तेषाम अधिको विशेषो धर्मे नाही ना पशुभी समाना. आपण आपल्या जीवनाची तयारी करण्याच्या ऐवजी आपलं जीवन या 4 गोष्टीमध्ये अटकलेले. हितोपनिषद मध्ये आहार निद्रा भयमैथून आमच्या सामान येतात पशुभी नरानाम. प्राणी पण खातात, मी पण खातो, काही मोठी गोष्ट नाही. आपण हॉटेलमध्ये खाऊ, स्टँडर्ड लिव्हिंग मध्ये खाऊ. आहार तो रस्त्यावर कुठेतरी खातो. आहार निद्रा, निद्रा म्हणजे झोपणं. आपण 4 भिंतीच्या बेडवर चांगलं झोपू, कुशनवर झोपू. आपल्याला झोप लागण्यासाठी मेडिसिन घ्यावं लागतात, अल्कोहोल घ्यावं लागतात, तेव्हा झोप लागते. पण पुत्र बघा बिंदा झोपलेला असतं, त्याला डिप्रेशन आणि स्ट्रेस कधीच पाहिलं नाही त्याच्या जीवनामध्ये. आहार निद्रा. भय, भय म्हणजे डिफेन्स. आपल्याला भीती वाटत असेल तर आपण इन्शुरन्स काढतो, मोठे मोठे घर. पण कुत्र्यांना प्राण्यांना डिफेन्ससाठी, रक्षासाठी भगवंताने दात दिले, नख दिलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी मैथून, सेक्स लाईफ. भगवंत म्हणतात की प्राणी पण रस्त्यावर करतात, आपण 4 भिंतीत करतो. अरे त्याला सहज भेटतंय, त्याच्यासारखं जीवन जगलं तर त्याच्यातून तुमच्यात काय फरक राहिलेला आहे. शास्त्र काय म्हणताय, आहार निद्रा भयमैथून आमचे सामान येतात पशुभी नराना धर्म होईते श्याम अधिको विशेषो. धर्म समजला पाहिजे. आणि धर्म म्हणजे काय की मी भगवंताची भक्तिमय सेवा केली पाहिजे, नाही तर केवळ पशुवत. तो 4 पायाचा आहे आणि आपण 2 पायाचे आहोत. धर्म होईते अधिको विषय धर्मेने हिना पशुभी समाना. त्याने जीवन धर्मानुसार केलं पाहिजे. कारण की आणि ते धर्म कुठे कळेल, ह्या ग्रंथांमध्ये कळेल. विशेष करून हे ग्रंथ जेव्हा वाचतात तर जीवनाची पूर्व तयारी करण्यासाठी दिलेले. का बरं सांगतो तुम्हाला हे तळमळती ना एवढं बेंबीच्या देठीपासून, कारण आपण खूप ऐकलं, हो खूप ऐकलं, पण आपल्या पालनामध्ये खूप कमी झाले.
म्हणून तुम्ही कमी ऐका पण पालन जास्त करा, धर्म करा. आपल्याला वाटते मी अन्नदान घातलं, अन्नदानामध्ये दोन गोष्टी असतात. लोकांना भांडारा भेटतो आणि आपल्याला मान सन्मान भेटतो. अरे आज तुम्ही पंगत घातली, जो पंक्तीला असं अनाउन्समेंट केलं तुमचं पुण्य गेलं. फॅनवर नाव लिहितात ना तुम्ही, फोटोवर नाववर, जेव्हा लोकांनी तुमचं पुण्य नाव पाहिल्या तुमचं पुण्य निघून जाते. म्हणून दान करताना एका हाताने दुसऱ्या हाताला कळायला नाही पाहिजे, याला म्हणतात गुप्त दान. अरे लोकांच्या नजरेत म्हणण्यापेक्षा भगवंताच्या नजरेत म्हणा. लोकांच्या नजरेत म्हणून काय भेटलंय तुम्हाला आतापर्यंत, पण आपण आतापर्यंत सगळ्या धार्मिक क्रिया लोकांच्या नजरेसाठी करतोय. कधी पांडुरंगाच्या नजरेसाठी केल्या का? भगवंताला काय आवडतंय? नाहीये. म्हणून लोकांच्या नजरेत नका बनवू. लोक चांगलं पण उद्या म्हणते, दोन्ही क्रिटिसिजन अप्रिशिएशन दोन्ही असेल, ते तुम्हाला निंदा पण करतील आणि गुणगान करतील. जसं नाशिकला आता जी घटना आहे, एक ना 108 बोकड्याचं मोठं कार्यक्रम केला, लगेच 5 दिवसांनी त्याच्या घरामध्ये रेड पडली. हे लेटेस्ट 3 दिवसापूर्वीची घटना आहे. लोकांच्या नजर पांडुरंगा, म्हणून पांडुरंगाला जेव्हा आपण दान करतोय ना, त्या दानामध्ये तुम्ही किती देता हे महत्वाचं नाहीये. दान तुम्ही किती क्वालिटी आणि भगवंत प्रसन्न. दान करताना तुळशी पत्र आणि म्हणजे पांडुरंगा कृष्णा मी तुझ्यासाठी दान करतो, लोकांसाठी नाहीये, तेव्हा त्या दानाची फलीभूत भेटते. तुम्ही दान करताना जर मान सन्मान प्रतिष्ठा करत असाल तर तुमचं दान आहे ना व्यर्थ जात आहे. हे शास्त्र करायचे. म्हणून शास्त्रामध्ये 3 प्रकारचे दान सांगले, सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी. आणि सत्वगुणी दान करण्याच्या ऐवजी लोक रजगुणी आणि तमगुणी दान करतात. तमगुणी म्हणजे काय, आज मी तुला देतो उद्या मला दे. पण रजगुण म्हणजे काय, मी एवढं देतोय, जर बालाजीला लय प्रेम आहे का? नाही. साईबाबाला नाही, तिथं काहीतरी पाहिजे म्हणून दान करतोय. लोकांनी मला वाह करावं म्हणून यासाठी दान करतोय, नाही. त्याला अर्थ म्हणून धर्माची डेफिनेशन, धर्म अतिशय गहना गती आहे. धर्म खूप सखोलपणे समजून घेतला पाहिजे. म्हणून इथे भगवंत आपल्याला सांगतात की आपण तुम्ही क्वांटिटीपेक्षा क्वालिटी किती करतायत. क्वांटिटी म्हणजे किती भरपूर करता तेव्हा, पण क्वालिटी किती तुमच्या लाईफ मध्ये. आणि ती क्वालिटी कशी कळेल की जेव्हा तुम्ही प्रेम करता, त्यांच्याकडे तरी आकर्षित होता, त्याला क्वालिटी म्हणतात. म्हणून इथे विशेष करून आपण आपल्या जीवनामध्ये 24 तासामध्ये आपण तयारी केली पाहिजे. जसं एक उदाहरण देतो, जसं काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये वणी गाव आहे, मोठं गाव आहे फेमस. त्या कार्यक्रमाला असंच एक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमामध्ये मला बोलवतं, त्यामध्ये 1000-1500 लोक, खूप मोठे श्रीमंत परिवार होता. त्या व्यक्तीची कमीत कमी 80 एकर द्राक्ष बागायत होती, 20 एकर नाही का ऊस होता आणि 10 एकर डाळिंब होतं. असं एवढं होतं. त्याचे 2 मुलं आणि हे होतं. असंच प्रवचन झालं त्या कार्यक्रमामध्ये. प्रवचनामध्ये काही बसलेले लोक होते आणि बसल्यानंतर एक 70-80 वर्षाची म्हातारी, ती अशी आपल्या बंगल्याच्या जे पटांगण असतं ना, ओटा असतो, त्याच्यावर बसली होती. तर सगळे लोक भेटत होते, बोलत होते. मग त्या यजमानाला म्हटलं, अहो मला त्या आजीला भेटायचंय. म्हणजे का हो महाराज, हे सगळे सोडून तुम्ही तिकडं? नाही मला भेटायचंय. म्हणजे चला. म्हणलं तुम्ही थांबा इथं, मी जातो. मग गेल्यानंतर म्हणलं आजी कशी आहात? म्हणजे कशी रे बाबा. म्हणलं काय आजी काय करते? म्हणलं काय नाही, बसली बाबा, पांडुरंगाची वाट बघते. म्हणजे पांडुरंगाची वाट, कधी माझं तिकीट निघायचं निघू. म्हणलं लवकर निघेल, काळजी कशा करते. मराठी मला म्हटलं, तिला नाही म्हटलं बरं. कारण की लोक आर्टिफिशियली बोलतात, वरचीवर बोलतात, मनातून नाही बोलत. मग म्हणलं काय आजी ही शेती कोणाची? म्हणजे माझ्या पोराची. पोर, नाशिकला एक शब्द पोर. म्हणजे याच्या पहिले म्हणे माझ्या सासू सासऱ्याची होती. अच्छा. म्हणजे त्याच्या पहिले म्हणे त्यांच्या आई वडिलांची होती. मग त्याच्या पहिले त्यांची आई वडिलांची. म्हणे आता याच्यानंतर कोणाची ही शेती आहे आजी? म्हणजे माझ्या पोराची. म्हणजे पोराच्या नंतर कोणाची? म्हणजे नातवाची. नातवानंतर कोण आहे? नातू. मग तू पहिल्यांदा म्हटली हे शेत माझं आहे, नेमकं शेत आहे कोणाचं? शेत नेमकं आहे कोणाचं? आपलं सातबाऱ्या नाव बदलतात पण जाग्या जागच राहतात. हे मोठमोठे वाडे, तुमचे मळे जेव्हा बघतो ना, लहानपणचे दिवस आठवतात. मोठं साम्राज्य चालायचं, पण कुठे गेले? कोणाचा कोणाला काही थांग पता नाहीये. ह्या जगातला संबंध कसा माहितीये का? रेल्वेच्या प्रवासासारखे. प्रवासात बसल्यानंतर 60-70 वर्ष प्रवास करतो. मग एक ज्याचं ज्याचं स्टेशन आलं तो एक उतरत जातो. पण तुम्ही किती रडा, किती आपटा, पुन्हा ते कधीच भेटू शकत नाही. जसे त्या रेल्वेतले प्रवासी, तसंच आपण ही बायको म्हणतो, नवरा म्हणतो, आई वडील, सासू सासरे, सगळे संबंध जोडतो. पण मेल्यानंतर तुम्ही किती रडा पडा, हे तुम्हाला कधी भेटू शकत नाही. हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. म्हणून आपल्या जीवनासोबत काय येणार आहे
म्हणून आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. जीवन खूप कमी आहे, वेळ खूप कमी आहे, पण कमी वेळामध्ये मी संसाराच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. भोग भोगला, पण भोगामध्ये मला सुख भेटण्याच्या ऐवजी दुःख भेटलंय. कारण ह्या जगामध्ये सुख विकत घेता येत नाही आणि दुःख विकता येत नाही. एकदा रिपिटेशन, सुख विकत घेता येत नाही आणि दुःख विकता येत नाही. आणि आपल्या दुःखाची किती जाहिरात केली तर कस्टमर कोणीच भेटणार नाही आपल्याला. म्हणून खरं सुख कशामध्ये आहे? खरं सुख कशामध्ये? स्वर्ग सुखाचे अगर टाळ कुठनं सोबत आहे, पण तंबाखूत लगेच सुख शोधतो. स्वर्ग सुखाचे आग्रह तंबाखू मध्ये कुठं? अरे स्वर्ग सुख तुकाराम महाराजांना अनुभव घेतलाय तेव्हा तो म्हणू शकतो. आपल्याला अनुभव आलाय का? आपण अनुभव का घेतला नाही? त्याचं कारण असं आहे, जसं कावीळ झालेल्या व्यक्तीला खडी साखरेचा रस किंवा खडी साखर किंवा उसाचा रस कडू लागतो. खडी साखर आणि उसाचा रस कडू नसतो, तो गोड असतो. पण त्या कावीळ झालेल्या व्यक्तीमुळं त्याला तो कडू लागत असतो. त्याच प्रकारे भौतिक रोगाचा एवढा कावीळ झालाय की भगवंताचं नाव जप करायला आपल्याला नाही का गोडपणा येत नाही, कधी माळा करायची इच्छा होत नाही, ग्रंथ वाच. कारण का? भौतिक जगाचा कावीळ एवढं झाले, कडू लागते. टीव्ही 2-2, 3-3 घंटे बघू, गाव गप्पा, गावचं धुणं धुवायला आपल्याला वेळ आहे. पण एखादा म्हटलं रामकृष्ण हरी जप करा तर लोकांचे दाबड बसून जातात. म्हणून मी कठोर जरी बोलत आहे, पुढे नाही बोलले तरी चालत, कारण मी पैशासाठी कधीच प्रवचन करत नाही. कारण माझा हेतू तो नाहीये. माझा हेतू आहे, मी का बोलतोय एवढं? तुम्ही माझेत म्हणून बोलतोय. गोड गोड बोलणारे भरपूर भेटलेत, पण आपल्याला गोड गोड बोलणारेच महाराज आवडतात ना. असे कान धरणारे असले नको, पुढच्या वेळेस नकोच. हरे कृष्णा. महत्वाचं आहे, जरी औषध कडू असेल तरी त्याचा इलाज खूप चांगला होणार आहे. म्हणून मायबापांनो, जीवनामध्ये वेळ खूप कमी आहे आणि त्या कमी वेळामध्ये भगवंताचं नाव घ्या. आतापर्यंत वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाच साधिला. विठोबाची शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. निज निष्ठा नाम घेतलं पाहिजे. तुम्ही रामकृष्ण हरी करा, गोविंद गोपाल करा, श्रीराम जयराम करा, काहीतरी करा. नुसतं व्यर्थ करू नका हो. कारण बाकीचं धन तुमच्यासोबत काय येणार? जसे मी त्या आजीला प्रश्न विचारला, आजी तुझ्यासोबत कोणी येणार का? ती म्हणली काही येणार नाही बाबा, केवळ पांडुरंग येणार आहे. म्हणून मी थोडेसे 2 घटना सांगतो आणि माझ्या प्रवचना विराम देतो. किती झाला वेळ आहे का चालू? 1 घंटा, 1 वाजला का? एंड करू का? 10-15 मिनिटं. अच्छा. तर एक घटना अशी बघा, भक्ती केल्याचा फायदा किती, गोडपणा कसा असतो. आम्ही काही जन्मातच आईच्या गर्भातून माळा केलं नाही, संघाच्या राहिलं, हळूहळू शिकलो. आणि ज्या संस्थेमध्ये पाहिलेले लोक रोल मॉडेल होते त्यांना पाहून आम्ही हे कपडे घातले. असं वाटतंय की खूप आपण नाही का चुका करतो आपल्या जीवनामध्ये. तर एक घटना आहे, आमच्या चारू हसनी माताजी आहे, सिनियर भक्त होत्या, म्हणजे पाटेकर मध्ये त्यांच्या दीक्षित नाव चारू हसनी आहे. त्यांना कॅन्सर झाला होता आणि कॅन्सर झाल्यानंतर त्यांच्या घरात 2 मुली होत्या आणि घरातले सगळे घाबरले होते. आणि घाबरल्यानंतर ह्या चारू हसनी माताजींच्या चेहऱ्यावर हास्य आलं. ते म्हणले, काय ग आई, कॅन्सर झाला, तो डिटेक्ट झाला आणि 4च महिने राहिले तू हसतीस? म्हणली, अरे राजा, माझ्या जीवनाची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे इच्छा पूर्ण कशी झाली? म्हणजे भगवंतानं मला नोटीस दिलेली आहे, मी जीवनाची पूर्वतयारी केली, आता मूर्तीला मी समोर जाते, मला भीती नाही वाटत. का? आता मी पांडुरंगाला भेटायला जाणार, माझ्या जगन्नाथाला भेटायला जाणार, आता बस झाला संसार करणं. आणि कोण बोलू शकतंय? अहो साधा रिपोर्ट निघाला ना तर आपली थै परभणी पासून औरंगाबाद नाही तर नांदेड नाही तर हैदराबाद नाही तर मुंबईला पळतो. पण या माताजींचा चेहरा काय होता? बस झालं, बरं झालं. आणि नंतर ती मुलीला म्हटली, आता याच्या पुढे तुम्ही मला अजिबात भेटायचं नाही. वय 45 वर्ष. आणि बहिणीच्या घरी शिफ्ट झाली. झाल्यानंतर किमोथेरपी केली तिने. केल्यानंतर डॉक्टर म्हटले बरं होईल. पण नंतर 2 महिन्यानंतर पुन्हा तिचा कॅन्सर उद्भवला. उद्भवल्यानंतर तिच्यामध्ये निराशा आणि दुःख मी त्याच्या चेहरा अजिबात नाही पाहिलं. रोज सकाळी जायचे भक्त, कोणी गीता वाचायचं, कोणी भागवत वाचायचं, कोणी जप करायचं, कोणी भजन करायचं. तिचं प्रेमच एवढं, तिने जीवनामध्ये लोकांना खूप कमवलं, लोकांना खूप प्रेम केले. लोकांवर प्रेम करायचं असेल तर त्याग आणि समर्पण केल्याशिवाय प्रेम नाही होत. जेव्हा लोकांकडून अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षेचा भंग झाला तर दुःख आपल्याला होते.
म्हणून जगाला परिवर्तन करण्याचा प्रयत्न नका करू, स्वतःला बदला. आतापर्यंत कोण बदललं नाही? बायको बदलली ना, नवरा ना, सासू सासरे, कोण बदललो? आणि आपली अख्खी एनर्जी लोकांना बदलण्यासाठी जात आहे. कधीतरी स्वतःला बदला, खूप चांगलं होत आहे. अहो तुमच्या स्वभावामुळे लोक, मला जसं एक स्त्री आली होती मंदिरात काउन्सिलिंग साठी, म्हणजे महाराज घरातल्या लोकांनी खूप त्रास दिला. म्हणलं असेल माताजी तुम्हाला त्रास, पण तुम्हाला वाटतं सगळ्यापासून त्रास होतो? नाही, पण माताजी तुमच्या स्वभावामुळे पण लोकांना त्रास होतो हे आपल्याला कधी कळणार? तिला शॉक लागला, तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? म्हणलं नाही माताजी, जेवढं तुम्हाला वाटतं लोकांपासून मला त्रास होतो, नाही, त्यापेक्षा आपल्या स्वभावामुळे पण लोकांना त्रास होतो हे आपल्याला कळत नाही. जो संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे, त्या व्यक्तीला कळत आहे की आपल्यामुळे लोकांना त्रास होतो. म्हणून जीवनामध्ये लोकांना कमायचं असेल तर 3 गोष्टी ठेवा: तोंडात साखर, डोक्यावर बर्फ ठेवा आणि हृदयामध्ये समाधान ठेवा. लोक आपोआप जवळ येतात. काय 3 गोष्टी? तोंडात साखर, गोड बोला, काय फरक पडत नाही. डोकं शांत ठेवा, चिडला ना. राग कधी येतो माहितीये? 3 गोष्टीमुळे राग येतो. एक तर दुसऱ्याला कंट्रोल करण्यासाठी राग येतो. जर कंट्रोल करायला गेलं आणि तो कंट्रोल नाही झाला तर राग येतो. दुसरं, मी परफेक्ट आहे, मराठीमध्ये त्याला परिपूर्ण म्हणतात. समोरचा परिपूर्ण झाला पाहिजे आणि तो नाही झाला तर राग येतो. आणि तिसरी गोष्ट, राग येण्याचं कारण, प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी झाली पाहिजे. अरे मनासारखी व्हायला तू देव आहे का तो देव आहे? कोणीच नाहीये. कोणाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आणि कोणी आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. म्हणून जीवन जगताना अपेक्षा रहित जीवन. खरं प्रेम काय, परफेक्ट लव्ह काय, कशाला म्हणतात? 3 गोष्टी सांगितलेल्या खऱ्या प्रेमाच्या: सहन करणे, क्षमा करणे आणि अपेक्षित रहित कार्य करणे, याला खरं प्रेम म्हणतात. सहन करा, त्याच्या त्रासाला सहन करा, त्याच्या चुकाला माफ करा आणि त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका. कठीण आहे ना, ऐकायला सोपं आहे, पण ते प्रॅक्टिकल जीवनामध्ये कठीण आहे. आणि प्रेम हे खरं प्रेम कोण आहे माहिती? आईच आहे. आई काय करते? मुलाच्या त्रासाला सहन करते, त्याच्या चुकाला माफ करते, पण त्याच्याकडून अपेक्षा ठेवत नाही. याला खरं प्रेम. या जगातलं प्रेम बाकी कशावर आहे? आर्टिफिशियल. म्हणून ह्या माताजींच्या बाबतीत काय, तिनं खूप जीवनामध्ये संघर्ष केला आणि केल्यानंतर 2 महिन्यानंतर जसा जसा मृत्यू येत होता तसं ती सकाळ संध्याकाळ विठ्ठल विठ्ठल, रामकृष्णारी रामकृष्णारी, विठ्ठल. तिच्या तोंडातून काहीच नाही. जेवण दिलं ना, मुलीला म्हणायची, चेतना नाव मोठ्या मुलीचं आणि छोटीचं श्वेता. मुली खूप एज्युकेटेड, दिसायला बी चांगल्या. म्हणे प्रभूजी आता नकोय, यांसाठी मी जेवढं करायचं ते केलं. जन्माच्या पहिले माझा यांचा संबंध नव्हता आणि मेल्यानंतर यांच्याशी माझा काही संबंध नाही, पण माझा संबंध वास्तविक पांडुरंगाशी आहे, जगन्नाथजीशी आहे. आणि म्हणून तिचं बेड असं होतं आणि त्या बेड समोर विठ्ठल, रुक्माई, जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि राधाकृष्णाचा फोटो ठेवला. ती 24 तास रामकृष्णारी रामकृष्णारी. एक शब्द कोणी बोलायला ना, तब्येतीबद्दल एकच, कोणी म्हणजे कशी तुमची तब्येत? रामकृष्णारी. तुम्हाला आज दुःख होतं का? रामकृष्णारी. म्हणलं ही खरी साधू आहे. शरीराने ही स्त्री आहे, पण चेतनेने आणि मनाने ती साधू आहे, संन्यासी आहे. म्हणून ग्रंथ आहे, थिंक लाईक मंक. साधू सारखं जीवन जगा. साधू कपडे घालण्याची गरज नाही, विचारानं साधू व्हा. विचाराने साधू व्हा. कपड्याने बाह्य असून साधू सोनं होणं सोपं आहे, पण विचारानं साधू होणं कठीण आहे. म्हणून इथे विशेष करून ती माऊली एकादशीच्या दिवशी सकाळी 6:30 ब्रह्ममुहूर्तावर ती बहिणीला म्हटली, अगं मला बघ 3 जण घ्यायला आलेत, एकदम चांगले सुंदर सुंदर, हे कृष्ण, हे जगन्नाथ आणि सुभद्रा, बलदेव, असं म्हणता म्हणता तिने देह त्याग केला. का बरं? त्या व्यक्तीनं, कारण जीवनभर तिने भगवत भक्तीशिवाय संसारामध्ये जास्त लक्षच घातलं नाही. संसारात किती लक्ष घातलं पाहिजे? संशिष्ट पण म्हटलं महाराज एंड करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. जोरात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे,
हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या स्त्रीने जीवनाची पूर्वतयारी केली आणि मृत्यूच्या वेळेस भगवंताला स्मरण करता करता देहत्याग केला. ही मोठ्या जगातली मी समोरची घटना सांगतोय. म्हणून परीक्षित महाराजांचं भागवत काय शिकवतं आपल्याला, की राजा परीक्षितनं त्यांना जेव्हा मूर्तीची वार्ता कळाली, मूर्तीची वार्ता कळल्यानंतर सुखदेव राजा परीक्षित काय म्हणतात, भगवंता धन्यवाद, आता मी भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे जाईल, आसक्तीकडून अनासक्तीकडे जाईल. आणि आता मी मूर्तीला समोर जाण्यासाठी सुखदेव गोस्वामीला 2 प्रश्न विचारले. म्हणले, हे सुखदेव गोस्वामी, मूर्तीशिवाय असलेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय, कोणाचे पूजन कोणाची भक्ती केली पाहिजे, काय केलं पाहिजे काय नाही केलं, काय केलं पाहिजे याचं मला वर्णन करा. आणि त्यावेळेस सुखदेव गोस्वामी श्रीमद भागवताचे 12 स्कंद, 18,000 श्लोक आणि 335 अध्यायामध्ये जीवन जगण्याची कला आणि जीवन त्यागण्याची कलेचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. म्हणून हे ग्रंथ राजा परीक्षितनं मूर्तीची तयारी केली, या स्त्रीनं मूर्तीची तयारी केली, तुकाराम महाराजांनी जीवनभर भक्ती केली. तेव्हा शेवटी जाता जाता काय म्हटले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गाव, आपलं गाव किनोळा नाही, परभणी नाहीये, कोणी 60-70 वर्षाचे आहेत, पण आपलं गाव खरं जर असेल ते पांडुरंग आहे, वैकुंठ धाम आहे. आणि त्या वैकुंठाकडे जायचं असेल तर एकच मार्ग आहे, ते म्हणजे भगवंताच्या नावाचा जप करा. कृष्णा हरे कृष्ण, कृष्णा हरे हरे राम, राम राम. शेवटचे 2 उदाहरण देतो आणि एंड करतो. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज. तुम्हाला काय महाराज उदाहरण देतात, कलियुगामध्ये असे द्यावं लागतं. अरेंज मॅरेज जी स्त्री असते ना, लग्न झाल्यानंतर ती खूप जोरजोरात रडते. का बरं रडते, कारण नवऱ्याचा स्वभाव, सासू सासरे, ननंद देर कोण कसे असेल माहित नाही, म्हणून ती प्रेम आणि स्नेह सोडून ती जाते, तिला दुःख होतं म्हणून जोरजोरात रडते. पण जिचं प्रेम असतं, लव्ह मॅरेज असतं, जेव्हा ती जाते ना, ती म्हणजे पप्पा मी चालले, तुम्ही बिल भरून घ्या. त्याच प्रकारे जर पांडुरंगाच्या जीवनभर जर आपण प्रेम केलं पांडुरंगाच्या प्रती, जेव्हा शरीर सोडायची वेळ येईल ना, तेव्हा आपण लोकांना रडते ना, आपण हसत हसत जाऊ, आता माझा प्रेमी व्यक्ती, माझा प्रेमी भगवंत मला भेटायला येत आहे आणि मी भगवंताला भेटायला चाललंय, कारण त्याने प्रेम केले जीवनभर. आणि जो व्यक्ती प्रेम नाही केलं, भौतिक संसारावर प्रेम केलं, मृत्यूचं नाव घेतलं, दुःख आलं, तरी त्याला नाही का रडत बसेल, काय होईल माझ्या मुलाचं, बायकोचं, लेकराचं, सगळ्या जगाचा विचार करेल. म्हणून मायबापांनो, सांगण्याचा मुद्दा असा आहे, भगवंतावर प्रेम करा. आणि या प्रवचनाच्या एंडिंग सगळ्यात महत्वाची भगवंताची विशेष कथा आहे. 2 उदाहरण देईन, मला खूप आवडतात हे उदाहरण. एक म्हणजे फुटबॉलची मॅच. फुटबॉलच्या मॅच मध्ये 40 ते 45 मिनिटाचा टाइम दिला असतो, 45 मिनिट्स. 40 मिनिटांमध्ये त्या खेळाडूने खेळ खेळायचा असतो. खेळ खेळता खेळता जर त्याने गोल केला तर त्या मॅचला अर्थ राहतो. आणि त्या 45 मिनिटांमध्ये खेळ खेळला आणि गोलच नाही केला, तो मॅच कशी आहे, व्यर्थ होऊन जातो. त्याच प्रकारे जर त्या मॅचला अर्थ कधी आणायचा असेल माहिती का, जेव्हा तुम्ही गोल करता तेव्हा त्या मॅचला अर्थ येईल. त्याच प्रकारे 60-70 वर्ष आपलं आयु आहे, त्या 60-70 वर्षामध्ये संसारूपी खेळ खेळा. त्याच्यामध्ये संघर्ष राहील, तुम्हाला आर्थिक राहील, शारीरिक राहील, पारिवारिक राहील, मानसिक राहील, सगळ्या संघर्षामध्ये खेळ खेळा. पण जीवनाचा गोल हे साध्य करा की मला पांडुरंग प्राप्ती पाहिजे. जर शेवटी तुम्ही खेळ खूप चांगले खेळले आणि पांडुरंगच प्राप्ती नाही केली तर तुकाराम महाराज काय म्हणतात, जन्माला आला आणि पाणी वाहत वाहत मेला. आणि तुकाराम महाराज एक आणखी म्हणतात, एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. म्हणून हे जीवन एकच करायचं 60-70 वर्षे, त्याच्यामध्ये 40-45, कोणाचे 50 झाले, कोणी 70 झाले असेल, हरकत नाही, पण कमी वेळामध्ये माझा गोल पांडुरंग असला पाहिजे. आता संसारातल्या नारळ असतो ना, नारळ, मी नेहमी उदाहरण देतो, चिक्कू आणि आंबा. चिक्कूची बी अलगत निघते, पण आंब्याचे कोईचा रस काढायचा असेल ना, लय कठीण जातो. आपल्याकडे रस काढतात ना महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये,
त्या आंब्याच्या पोईला धू धू मीठ पाणी लावू करतात आंब्याचं रस, त्या साल्टेला पण धुवाचं काम करतात. तर आपलं जीवन तसं चिकूच्या बियासारखं अलगद संसारातून निघालं पाहिजे. नाही निघालं तर आंब्याच्या पोळीसारखं आपल्याला काढाय कोणतरी बसलं, एक तर सून किंवा मुलगा, नाही तर बायको किंवा नवरा किंवा भाऊ बहीण, की नाही तर कोण ना कोणी काढाय बसलेले. म्हणून चिक्कीच्या बियासारखं अलगद निघा, जास्त फसू नका त्याच्यामध्ये. काही नाही तुमच्या हाताला, एक दिवस झटका आला की म्हणतात उचला, सगळे गेले. काय राहते तुमच्या अंगावरले कपडे काढत, कपडे सुद्धा ठेवत नाहीत राव लोक, सगळे भामटेगिरी आहे. पण तरी आपण म्हणतो हा माझा आहे, तो अरे कोण आहे तुझं, कोणीच नाहीये. म्हणून पांडुरंगावर प्रेम करा. आणि शेवटची कथा सांगून माझ्या प्रवचना विराम देईन, बोलण्यासारखं खूप आहे. भगवान रामचंद्र एकदा दंडकारण्यामध्ये विचारून करू लागले. रामायण ग्रंथ असा आहे, एवढा प्रॅक्टिकली एवढा आदर्श आहे. भागवत वाचायचं असेल तर गौडियाचं वाचावं, आणि रामायण वाचावं तर ते श्री वैष्णवांचं वाचावं. भगवान रामचंद्र दंडकारण्यामध्ये फिरत असताना अनवनी पायाने भगवंत फिरू लागले. सीतामाई पुढे चालत होते, भगवान रामचंद्र मागे होते, लक्ष्मण मागे होते. चालत असताना दुपारचा वेळ दंडकारण्यामध्ये ऊन खूप तापलेलं होतं, आणि दुपारच्या वेळेस भगवंत एक वटवृक्षाखाली झोपलेले होते. आणि झोपल्यानंतर भगवंत आपलं डोकं, जे वडाचं झाड आहे त्याच्या पारंब्यावर डोकं ठेवून भगवंत झोपले होते. आणि झोपल्यानंतर सीतामाई येते आणि भगवंताच्या चरण कमलाजवळ बसते. आणि भगवंताच्या चरण कमलाजवळ बसल्याबरोबर ती भगवंताच्या सौंदर्याचं अवलोकन करते. ती डोळे पाहते, भगवंताचे ओठ बिंब पाहते, आणि असं सौंदर्याचं अवलोकन करत 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 तिचं लक्ष भगवंताच्या तळपायाकडे जाते. जसं भगवंताच्या तळपायाकडे गेल्याबरोबर सीतामाईच्या डोळ्यातून गरम अश्रूच्या धारो लावू लागल्या. का बरं रडत होती सीतामाई? कारण तिनं पाहिलं की भगवंताच्या पायामध्ये असंख्य काटे मोडलेले आहेत, आणि त्या काट्यामुळे भगवंताचे चरण कमल अतिशय नाजूक, सुकुमार, कोमल, राजाचा पुत्र आहे अशा गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे एवढं सुंदर चरण कमलामध्ये असंख्य काटे लोटलेले पाहिल्याबरोबर तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वारू लागली. आणि त्या गरम अश्रूच्या ढाळ्यानं ती भगवंताच्या चरण कमलाचा अभिषेक करू लागली. अभिषेक करता करता आचार्य म्हणतात, जेव्हा जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा गरम अश्रू बाहेर पडतात, आणि जेव्हा आनंद होतो तेव्हा थंड अश्रू बाहेर पडतात. तर त्यावेळेस त्या गरम अश्रूच्या धारेनं ती भगवंत रामचंद्राच्या चरण कमलाचा अभिषेक करत असताना ती बघते की माझे भगवंत, अयोध्येचे राजा, सगळे ऐश्वर्य साम्राज्य असलेले भगवंत यांच्या पायामध्ये काटेर, आणि ती रडू लागली, हुदके देऊ लागले. आणि हुदके देत असताना त्यावेळेस ते एक काटा काढण्याचा प्रयत्न करते. जसं काटा काढते तेव्हा भगवंत, सीते काय करतेस तू? भगवंता, तुमच्या पायातून एक काटा काढण्याचा प्रयत्न करते. तुमच्या पायामध्ये असंख्य काटे मोडलेले आहेत ना भगवंता, मी ते काटा काढते. तर भगवंता, सीते अजिबात काटा नको काढू ग. भगवंता, का काढू नका? बघ सीते, ज्या चरण कमलाने माझ्या चरण कमलाचा ज्या काट्याने आश्रय घेतला ना, भले तो मला वेदना देत असेल तरी मी त्याचा त्याग नाही करू शकत. कारण का? त्यानं माझ्या चरण कमलाचा आश्रय घेतलाय. म्हणून सीते, त्याला नको काढू ग. आचार्य महर्षी वाल्मिकी म्हणतात, भगवंताची करुणा, दया, ममत्व बघा की भगवंत काट्याचा त्याग नाही करत. तर कधीतरी म्हणा, कृष्णा, विठ्ठला, मी तुमचा आहे आणि तुम्ही माझे आहेत, तर भगवंत आपला त्याग करतील का मायबापांनो? कधी विचार करा, करतील का? अरे भगवंत एवढी दया आहे, त्या काट्याचा त्याग नाही. आपल्यासारख्या जीवाना म्हणा, विठ्ठला, कृष्णा, पांडुरंगा, तू माझा आहेस रे. आतापर्यंत मी ज्यांना माझं माझं म्हटलो ते माझ्यासोबत कोणीच नाही, पण तू एक माझा सोपा आहे. म्हणून भगवंताला आपलंस करण्यासाठी हे कार्यक्रम करण्याचा एकमेव उद्देश असा असला पाहिजे की या कार्यक्रमातून भगवंताच्या प्रति प्रेम कसे होऊन भगवंताच्या नावाचा जप करा. तुमच्याकडे माळा नसेल तिथे आमचे भक्त माळा देतील. रामकृष्ण हरी करा, 3 मिनिटं लागतात, 2-2.5 मिनिटं लागतात. करा, लय भगवंताच्या नावाचं ताकद आहे आणि भगवंताची दया आहे. खूप सांगण्यासारखा विषय आहे, पण एकच आहे, एवढं तळमळीने मी का सांगतोय, खूप फिरलोय महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर पण जाण्याचा योग आलाय. सगळे लोक दुःखी आहेत, कोणाच्या जीवनात मानसिक शांत संतवन नाहीये. पण एकच आहे, समाधान, शांती पाहिजे असेल ना तर ते भगवंताच्या चरण कमलाशी. आणि ते प्रेम कधी विकसित होईल
जेव्हा तुम्ही नामाचा जप करता आणि आपलं जीवन धन्य करता. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण 2 मिनिटं भजन करूया. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. प्रभू दुःखाचं कार्यक्रम आहे, नाही जमत. राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. टाळ्या टाळ्या. राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधा रमण हरि गोविंद बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो. जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, जय वृंदावन धाम. जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, जय वृंदावन धाम. जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, जय वृंदावन धाम. जय राधा पंडरीनाथ राधा, पंडरीनाथ राधे. निताय गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. टाळ्या टाळ्या. निताय गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री श्री कृष्ण बलराम भगवान की जय. हरे कृष्ण.